विक्रम सर, हा वेट. हा लाईव्ह चालू झालं वाटतं. ऑन फेसबुक दाखवते. सर्वांना नमस्कार. निलेश दादा, माझा आवाज येतो तुम्हाला? हो, माझ्यापर्यंत पोहोचतोय तुमचा आवाज. तुमचा व्हिडिओ बंद आहे. आम्ही केला चालू. चालू आहे का? हा. सर्वांना नमस्कार. मी विक्रम अडसूळ, ऍक्टिव्ह टीचर्स महाराष्ट्र अर्थात ATM राज्य संयोजक. ठरल्याप्रमाणे आजचा आपला शिक्षण संवादाचा 15वा संवाद आणि या 15व्या संवादाचा आपला आजचा विषय. प्रत्येक जण आपापल्या पद्धतीनं आपल्या शाळेमध्ये मुलांना शिकवत असतो. कसं प्रत्येक आपल्या समोरील मूल कसं लिहितं होईल, कसं वाचतं होईल यासाठी प्रयत्नशील असतो. आज आपण आपल्या शाळेतील मूल वाचन, लेखन, गणिती क्रिया कसे करते हे समजून घेऊन त्यांना येणाऱ्या अडचणीवर काय करता येऊ शकते हे जाणून घेणार आहोत. भाषा शिक्षणातील वाचन, लेखन, संभाषण, स्वाभिव्यक्ती ही या महत्वाच्या कौशल्याबरोबरच गणितातील गणन, त्याचबरोबर छोट्या छोट्या बेरीज, वजाबाकी या क्रिया कसा मुलगा शिकतो किंवा त्याला काय अडचणी येतात आणि या सर्व अडचणीवरती, सर्व प्रश्नांवरती आज आपण संवाद साधण्यासाठी या ठिकाणी एकत्र आलेलो आहोत. आणि आजचे संवादक आहेत निलेश निमकर, संचालक क्वेस्ट. मी निलेश दादा निमकर यांच्याबद्दल थोडक्यात सांगतो की हा अवलिया माणूस शिक्षण क्षेत्रातील नाहीये. हा अवलिया माणूस शिक्षण क्षेत्रात नाहीये, शिक्षण क्षेत्रातील नाहीये, परंतु आज शिक्षण क्षेत्रातील एक मार्गदर्शक म्हणून या महाराष्ट्रासाठी ते काम करत आहेत. निलेश दादाबद्दल थोडं मी सांगतो. हॉटेल मॅनेजमेंटचं शिक्षण घेतल्यानंतर योगायोगाने ते सामाजिक क्षेत्रामध्ये आले आणि 20 वर्षापासून ते आदिवासी, ट्रायबल, रिमोट एरियातील मुलांच्या शिक्षणासाठी काम करत आहेत. चांगल्या ठिकाणी तर दादा कोणीही काम करतं, परंतु ज्या ठिकाणी सोयी सुविधा नाहीत त्या ठिकाणी काम करणं म्हणजे खूप चॅलेंजिंग असतं आणि ते तुम्ही स्वीकारताय याचा मला अभिमान आहे. सुरुवातीला 10 वर्ष अनुताई वाघ यांच्या ग्राममंगल या संस्थेत त्यांनी काम केलं आणि 2007 साली क्वेस्ट या संस्थेची स्थापना केली. क्वेस्टच्या विविध उपक्रमांचा लाभ आज जवळजवळ 90,000 मुलांना, विद्यार्थ्यांना झालेला आहे. आरंभिक स्तरावरील गणित शिक्षण, आरंभिक साक्षरता, शैक्षणिक तंत्रज्ञान हे अभ्यासाचे विषय आहेत. आणि निलेश दादा किंवा आपल्या सर्व प्रेक्षकांना मी या ठिकाणी सांगू इच्छितो. दादा, माझा आवाज येतोय? येतोय व्यवस्थित आवाज विक्रम. ओके. मी या ठिकाणी आपल्या सर्व प्रेक्षकांना सांगू इच्छितो की ज्या ठिकाणी कसलंही कनेक्टिव्हिटी नाहीये, आजही आतापर्यंत आम्ही जेव्हापासून या प्रोग्रामच्या या कार्यक्रम ठरवण्यासाठी किंवा संपर्कात आलो तेव्हापासून आमचा एकदाही फोनवर संपर्क झाला नाही. फक्त व्हॉट्सअप मेसेज असतील किंवा व्हॉट्सअप कॉल असतील. म्हणजे ज्या ठिकाणी कनेक्टिव्हिटी नाहीये, लाईट नाहीये, अशा ठिकाणी वेळोवेळी येणाऱ्या अडचणीवर मात करून निलेश दादा आतापर्यंत या ठिकाणी काम करत आलेले आहेत. दादा, निलेश दादा, स्वागत आपलं आजच्या शिक्षण संवाद कार्यक्रमामध्ये. धन्यवाद. आजचा हा शिक्षण संवाद दादा तुम्हाला माहितीच आहे की ऍक्टिव्ह टीचर्स महाराष्ट्र आणि निशंक भारत या दोन्ही संस्थेच्या वतीनं मागील आपण 1 तारखेपासून विविध शिक्षण संवाद आपण आयोजित केलेले आहेत आणि त्यातला आजचा एक भाग आहे. दादा, मी सुरुवातीला काय मला बोलावं हेच कळत नाही, कारण समोर इतका माणूस अभ्यासू माणूस म्हणजे आपलं शिक्षण जगत आलेलं आहे, शिक्षणासाठी जगत आलेलं आहे, अशा माणसाशी संवाद करणं किंवा मुलाखत घेणं ही माझ्यासाठी एक आनंदाची बाब ठरणार आहे. दादा, मी चर्चेला सुरुवात करण्यापूर्वी मला ऐकून घ्यायला आवडेल की थोडक्यामध्ये सांगा, क्वेस्टच्या बद्दल माहिती सांगा आमच्या सर्व प्रेक्षकांना की क्वेस्ट काय आहे, क्वेस्ट काय आहे. बरेच जण QUEST असं टाकतात. सुरुवातीला मला ज्यावेळेस समजलं होतं निलेश निमकर हे क्वेस्टचं काम करतात, त्यावेळेस मी QUEST टाकलं होतं, पण ते चुकीचं होतं. जरा क्वेस्ट बद्दल मला थोडक्यात माहिती सांगा. क्वालिटी एज्युकेशन सपोर्ट ट्रस्ट असं आमच्या संस्थेचं नाव आहे आणि त्याचाच शॉर्ट फॉर्म, त्याचं ॲक्रोनिम हे क्वेस्ट, QUEST तुम्ही म्हणालात तेच त्याचं स्पेलिंग आहे. तर
2007 सालापासून क्वालिटी एज्युकेशन सपोर्ट ट्रस्ट ही संस्था शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये, त्याच्यातही बालशिक्षण, प्राथमिक शिक्षण आणि शिक्षकांचं शिक्षण या क्षेत्रामध्ये काम करते. आणि मुख्य हेतू हा शिक्षणाची गुणवत्ता कशी वाढेल यासाठी काम करणं असा आहे. आपल्याकडे बघा की आपल्याकडे जवळजवळ प्रत्येक किलोमीटरला प्राथमिक शाळा आहे, 3 किलोमीटरवरती माध्यमिक शाळा आहे. तर ही सगळी जी यंत्रणा मोठी आहे, ही यंत्रणा उभारली जाणं हे महाराष्ट्रासारख्या राज्याचं वैशिष्ट्य आहे. आणि म्हणून आपल्याकडे गुणवत्तेसारख्या विषयावर काम करायला भरपूर वाव आहे. आणि म्हणून यंत्रणेबरोबर काम राहून शिक्षणाच्या गुणवत्तेच्या वर्धनाचं काम कसं करावं यासाठी आम्ही गेली 10-12 वर्ष प्रयत्न करतोय. 3 महत्वाचे कार्यक्रम मी तुम्हाला सांगतो क्वेस्टचे काय आहेत ते. पहिला कार्यक्रम जो आहे तो पालवी नावाचा कार्यक्रम आहे. आपल्या सर्वांना माहिती असेल की खरं तर अंगणवाडीमध्ये बालशिक्षणाचं काम करणं आणि तिथे शिक्षणाचा पाया घातला जाणं ही अत्यंत महत्वाची बाब आहे. परंतु बऱ्याचदा असं दिसतं की अंगणवाड्यांच्या मधनं आहार, आरोग्य या विषयांचं जेवढ्या गतीने काम होतं तितकं काही काम बालशिक्षणाचं होताना दिसत नाही. तर आज आम्ही पालवी या कार्यक्रमाच्या मार्फत 1700 अंगणवाड्यांसोबत काम करतो आणि या अंगणवाड्यांमध्ये बालशिक्षणाची जी सेवा आहे ती कशी अधिक भक्कम करता येईल यावरती आम्ही काम करतो. कुठल्याही एका भागामध्ये कामाला सुरुवात केली की कमीत कमी त्या अंगणवाडी सेविकांसोबत 3 वर्ष काम केलं जातं. दुसरा जो आमचा एक महत्वाचा कार्यक्रम आहे तो असा आहे की आपण बघतो अनेक वेळेला की 5वी, 6वी, 7वीच्या वर्गात गेल्यावरती सुद्धा मुलांना बेसिक काही गोष्टी शिकण्यामध्ये अडचण येत असते. म्हणजे वाचता लिहिता येत नाही, बेसिक गणन किंवा बेसिक गणित जे असतं ते येत नाही. आणि अशा तऱ्हेने जर एकदा मुलं मागे पडली तर त्यांना त्या वर्गाच्या अभ्यासक्रमाबरोबर जमवून घेणं हे अतिशय अवघड होतं. त्यामुळे त्यांच्या वाढत्या वयाचा, वाढत्या समजेचा फायदा घेऊन वेगाने कसं काय त्यांना आपल्या वर्गाबरोबर आणता येईल यासाठीचा आमचा एक अनुपद नावाचा कार्यक्रम आहे की जो लेव्हल बेस्ड लर्निंग प्रोग्राम असं ज्याला म्हणतात. तर तसा प्रकारचा हा कार्यक्रम आहे आणि हा कार्यक्रमही जवळजवळ 70 शाळांच्या सोबत आता आमचा चालू आहे. याशिवाय शिक्षकांसाठी ऑनलाईन आणि प्रत्यक्ष संवादातनं अशा तऱ्हेचे कोर्सेस आम्ही चालवतो की जे कोर्सेस कधी कधी डाएटचे फॅकल्टीज, डाएटमध्ये असणारे विषय सहाय्यक, शिक्षक अशी सगळी मंडळी करतात. आणि शिक्षक या नावाने चालणारे आमचे जे कोर्सेस आहेत त्या कोर्सेसमधनं स्वतःच्या व्यवसायिक वृद्धीसाठी म्हणून शिक्षक प्रयत्न करतात. तसे 3 महत्वाचे आमचे कार्यक्रम आहेत. याशिवाय वाडा तालुक्यामधल्या पालघर जिल्ह्यामधल्या वाडा या तालुक्यामध्ये आमची काही केंद्र आहेत की ज्या केंद्रामध्ये संशोधनाचं काम सुद्धा चालतं. धन्यवाद दादा. अगदी थोडक्यामध्ये आपण क्वेस्टच्या संदर्भात किंवा क्वेस्ट बद्दल माहिती सांगितलेली आहे. होतं काय बघा, आमचा शिक्षक आहे ना आपल्या पद्धतीनं वर्गामध्ये अध्यापन करत असतो आणि अध्यापन करत असताना काही काही असे उदाहरणं होतात की आता माझं जरी एखादं उदाहरण घेतलं तरी माझ्याकडे उर्शाली बंडगर नावाची विद्यार्थिनी आहे. तिला कितीही आपण शिकवलं, काही जरी केलं तरी तिचं वेगळंच काहीतरी चाललेलं असतं. म्हणजे ती लिहिताना चुका करते, वाचताना चुका करते. तर असे आमचे असंख्य शिक्षक आहेत आणि अशा शाळेमध्ये असंख्य विद्यार्थी आहेत की जे विविध अडचणींना सामना करतात की वाचता येत नाहीये, वाचताना अडचणी येत आहेत, मग लिहिताना अडचणी येत आहेत, मग पालक अशिक्षित आहेत, पालकांना घरी अभ्यास घ्यायला वेळ नाहीये. मग असा सगळ्यांचा विचार करून आपण आपल्या चर्चेला आज सुरुवात करूया. आणि आपल्या आजच्या चर्चेचा विषय आहे, संवादाचा विषय आहे प्रभावी साक्षरता शिक्षणाचे आयाम. खूप वेगळा विषय आहे. काय बऱ्याच जणांनी विचारलं, अरे हे काय आहे, प्रभावी साक्षरता शिक्षणाचे आयाम असा कसा विषय घेतलाय? तर काहीतरी आपण आतापर्यंत ऐकत आलेलो आहोत की बाबा साक्षर जनता भूषण भारता, परंतु हे वेगळं आहे की प्रभावी साक्षरता शिक्षणाचे आयाम. आणि आज या विषयाच्या माध्यमातून आपण आपल्या सर्व महाराष्ट्रभरातील नव्हे तर देशभरातील, कारण आपण नंतर तुम्हाला काही हिंदीमध्ये पण 2-3 प्रश्न विचारणार आहे की देशभरातील शिक्षक आपल्याला पाहतायत, तर या सर्व शिक्षकांपर्यंत आज आपण जाणार आहोत. सध्या लॉकडाऊनचा काळ आहे. लॉकडाऊनच्या काळामध्ये प्रत्येक शिक्षक आणि पालक हे तणावग्रस्त वातावरणामध्ये काही ना काही प्रमाणामध्ये तणावात आहेत. दादा मला सांगा, मुलांनी शाळेत आल्यावर, आता बघा मी खूप प्रश्न विचारणार आहे त्यामुळे तुम्ही आमच्या प्रेक्षकांना व्यवस्थित उत्तर द्याल.
मुलांनी शाळेत आल्यावर पहिल्या 2 वर्षात वाचन लेखनावर प्रभुत्व मिळवणे महत्वाचे का मानले जाते, की 2 वर्षामध्ये त्यांनी लेखन वाचनावर प्रभुत्व मिळवायला पाहिजे. अ, विक्रम, तू जसं म्हणालास की हा काय विषय आहे साक्षरता शिक्षणाचे आयाम, तर असंच मला मी गेली 20 वर्ष हे ऐकत आलेलो आहे. त्याचं कारण काय आहे की साक्षरतेच्या शिक्षणाचं काही शास्त्र आहे. लहान मुलं वाचायला लिहायला कशी शिकतात याबद्दल खूप सखोल संशोधनाचा हा विषय आहे, असं आपल्याकडे बऱ्याच जणांना वाटतच नाही. मी एक छोटंसं उदाहरण सांगतो. ज्या ज्या देशांच्या मधनं साक्षरता खऱ्या अर्थानं जवळजवळ 100% जवळ पोहोचलेली आहे, अशा देशांच्या मध्ये विद्यापीठांमधले विभाग असतात की जे विभाग मुलं साक्षर कशी होतात याबद्दलचं संशोधन करतात, जिथे आपल्याला PhD पर्यंत शिकता येतं. भारतात मात्र माझ्या माहितीत तरी 2च युनिव्हर्सिटीज अशा आहेत की जिथे साक्षरता शिक्षण हा विषय तुम्हाला PhDच्या पातळीवरती अभ्यासता येतो. एक आहे टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस आणि दुसरं आहे अझीम प्रेमजी युनिव्हर्सिटी, आणि दोन्ही खाजगी विद्यापीठ आहेत. त्यामुळे हा विषय आपण अभ्यासाचा आहे असं आपण बऱ्याच लोकांच्या ध्यानीही आपल्याकडे येत नाही. लहान मुलं आहेत ती काय शाळेत गेल्यावरती वाचायला शिकतील असं आपल्याला वाटून जातं. मात्र हे तितकंसं खरं नाहीये. आत्ता जी आपल्याकडे स्थिती दिसतेय की अनेक दिवस अनेक वर्ष शाळेत जाऊन सुद्धा काही मुलं ही वाचन लेखनावरती पुरेसं प्रभुत्व मिळवू शकत नाहीत. आणि हा जो भाग आहे हा प्रत्येक प्रगत देशामध्ये सुद्धा असा होता. त्यावर काम करून त्यांनी याच्यावरती मात केलेली आहे. त्यामुळे हे एक सायन्स आहे, हे एक शास्त्र आहे, हे आधी आपल्याला पहिल्यांदा मान्य करावं लागेल आणि ते बरंच सखोल आहे, आपल्याला समजून घ्यावं लागेल. यासाठी थोडे प्रयत्न करावे लागतील. आता पहिल्या 2-3 वर्षामध्ये आल्यावरती मुलांनी साक्षरतेवरती प्रभुत्व का मिळवलं पाहिजे, तर याचं कारण बघूया आपण. साधी गोष्ट आहे की पुढचं सगळं औपचारिक शिक्षण हे तुम्हाला वाचन लेखनाच्या माध्यमातून घ्यावं लागतं. जर माझं वाचन लेखन कमकुवत असेल तर इतर कुठलाही विषय शिकणं हे मला अवघडच होणार. कारण मला इतिहास शिकायचा असेल, मला भूगोल शिकायचा असेल, मला विज्ञान शिकायचं असेल, तर मूलतः मला वाचता यायला लागतं चांगलं. पुस्तकात काय लिहिलंय हे स्वतंत्रपणे वाचून मला जर समजलंच नाही तर किती वेळापर्यंत मी पाठांतर करून त्या विषयाशी झगडू शकेन किंवा किती वेळापर्यंत मी पाठांतर करून तो विषय शिकू शकेन. त्यामुळे चांगली पकड जोपर्यंत आपली वाचन लेखनावर येत नाही तोपर्यंत बऱ्याच वेळेला मुलांना इतर विषयही शिकणं अवघड जात जातं. आणि जर एकदा मुलं ह्याच्यात मागे पडली, आणि हा मागे पडण्याचा काळ हा साधारणपणे 1ली, 2री, 3री या वयातला आहे. खरं तर बालवाडी ते 2री असं मी म्हणेन. या काळात जर मुलं अगदी. मागे पडली तर त्यानंतर त्यांना ते भरून काढणं त्याच्याकरता बराच त्रास होतो. आणि म्हणून अभ्यासक्रमात ज्याप्रमाणे अपेक्षा केली गेलेली आहे त्याप्रमाणे मुलांनी पहिल्या 2 वर्षामध्ये चांगलं वाचता लिहिता होणं, वाचन लेखनावरती चांगली कमांड मिळवणं ही अत्यंत गरजेची गोष्ट आहे. अगदी बरोबर दादा, की 1ली आणि 2री, कारण माझाही अनुभव सांगतो किंवा प्रत्येक शिक्षकाचा अनुभव असाच आहे की आपण म्हणतो की पाया मजबूत झाला तर मुलं पुढे सुद्धा पुढच्या वर्गांमध्ये चांगली टिकतात किंवा चांगल्या अभ्यासामध्ये पुढे राहतात. मग आता याला आपल्या दुसऱ्या अंगाने आपण जर विचार केला तर शिक्षित पालक आणि अशिक्षित पालक, ज्यांचे पालक शिक्षित आहेत किंवा ज्यांची पालक अशिक्षित आहेत. मग आता मला पुढे असं आपल्याला विचारायचं आहे थोडक्यात, की अगदी काही पालक आपल्या मुलांना लहानपणापासून पुस्तके वाचून दाखवतात. आता मी सुशिक्षित आहे, शिक्षक आहे, म्हणून मी माझ्या मुलाला लहानपणी पुस्तक वाचून दाखवतोय किंवा दाखवलेली आहेत. मग त्याचा खरंच काही फायदा होतो का? आणि जर असेल तर कोणता? तुमचा जो प्रश्न आहे तो अगदी महत्वाचा आहे की ज्या मुलांच्या घरामध्ये साक्षरतेचं वातावरण असतं त्या मुलांना नेहमीच साक्षर होण्याचा ऍडव्हान्टेज लवकर मिळतो. तर अगदी बरोबर. त्या होतं काय की ज्या वेळेला साक्षरतेचं वातावरण घरामध्ये असतं त्यावेळेला साक्षर का व्हायचं आणि का वाचायला लिहायचं याचं प्रयोजन मुलाला मिळालेलं असतं. ज्या वेळेला लहानपणापासून मुलांच्या हातात पुस्तकं पडतात, लिहिलेला मजकूर पडतो, त्यांना वाचून दाखवलं जातं, त्यावेळेला मुलांची एक तयारी झालेली असते लिपी शिकण्याची. मी तुम्हाला एक छोटंसं व्हिज्युअल दाखवतो, त्याच्यातनं तुम्हाला समजू शकेल की त्याचं काय हे होतंय ते. एक छोटं व्हिज्युअल बघूया आपण.
माझं व्हिज्युअल जर तुमच्यापर्यंत पोहोचत असेल, पोहोचलंय. पोहोचतंय. तर हो. बघा, एक छोटंसं मूल आहे साधारण 2-2.5 वर्षाचं, आणि ते कसं त्या पुस्तकामध्ये रममाण झालेलं आहे ते आपल्याला दिसतंय. आता या मुलाला लहानपणापासून त्याच्या आसपास पुस्तकं आहेत, ती वाचून दाखवली जात आहेत, आणि त्याच्यामुळे मग या तऱ्हेची या वातावरणात येणारं जे मूल आहे, असं मूल हे साहजिकच शाळेमध्ये आल्यावरती लवकर साक्षर होतं. मात्र ज्या घरांच्या मधनं पहिलीच पिढी शाळेमध्ये येते, अशा घरामध्ये काही असं वातावरण आपल्याला मिळणार नाही, आणि म्हणून शाळेत येणाऱ्या या पहिल्या पिढीला हे जे वातावरण मिळत नाही ते उपलब्ध करून देण्याचं काम खरं तर अंगणवाड्यांमधनं व्हायला हवं. अगदी बरोबर. त्यामुळे म्हणून आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे की एक संकल्पना आहे शिक्षणशास्त्रामध्ये, कल्चरल कॅपिटल किंवा सांस्कृतिक भांडवलाची. तर जी मुलं शाळेमध्ये सुशिक्षित घरांमधून येतात ते हे सगळं बरोबर घेऊन आलेली असतात. मात्र ज्यांची पहिलीच पिढी ज्या घरांमधून शाळेमध्ये येते त्यांच्याकडे वेगळ्या प्रकारचं भांडवल असतं, आणि ते आपण शाळेमध्ये रेकॉग्नाइजच करत नाही. आणि म्हणूनच बऱ्याच वेळेला असं दिसतं की ज्या मुलांचे पालक अशिक्षित आहेत अशा मुलांना साक्षर होण्यासाठी थोडी जास्त मदत लागते, आणि ती मदत आपण कशी करायची याच्याबद्दल शिक्षकांनी जागृत असायला हवं. अगदी. दादा, मी तुम्हाला याच प्रश्नाला धरून, आता अंगणवाडीचा विषय निघाला म्हणून मी तुम्हाला विचारू इच्छितो की अगदी खरं आहे की ज्या गावची अंगणवाडी ही चांगली म्हणजे बघा कशा, की ज्या गावच्या अंगणवाडीमध्ये मुलांना शिकवलं जातं. अंगणवाडीमध्ये बऱ्याच ठिकाणी अशी ओरड असते की अंगणवाडीमध्ये फक्त आहार दिला जातो आणि बाकीचं मुलांकडे काहीच पाहिलं जात नाही. परंतु जेव्हा कमीत कमी 4-5-6 3 ते 4 वर्ष आपण सोडून देऊयात, परंतु 4 ते 5 आणि 5 ते 6 या 2 वर्षांमध्ये, त्याही मध्ये जर 5 आणि 6 म्हणजे 5 ते 6 या एका वर्षामध्ये जर मुलाला पहिलीत येण्या अगोदरचं जर थोडंफार बडबड गीतं असतील, गाणी असतील, हे जर शिकवली तर त्या वर्गातील किंवा त्या शाळेतील मुलं ही चांगली असतात. मग आपल्याकडे एक शोकांतिक आहे महाराष्ट्रामध्ये की बऱ्याच ठिकाणी, मी माझ्या शेजारचं उदाहरण देतो की बऱ्याच ठिकाणी अंगणवाडीमध्ये आहार दिला जातो, मुलांना शिक्षण दिलं जात नाही. यासाठी आपल्याला काय करता येईल किंवा काय केलं पाहिजे? आपण एक विक्रम लक्षात घेऊया की बालशिक्षण किंवा 3 ते 6 वर्षातल्या वयाच्या मुलांचं शिक्षण हाही एक स्वतंत्र विषय आहे, आणि अनुताई वाघ, ताराबाई मोडक यांच्यासारख्या शिक्षण तज्ञांनी महाराष्ट्रात आयुष्यभर त्याच्यावरती काम केलेलं आहे. बरोबर दादा. आता महत्वाची गोष्ट काय आहे की अंगणवाडीमध्ये बालशिक्षण म्हणावं इतकं सघन नाही, सक्षम नाही, याच्यामध्ये अंगणवाडी ताईचा फार दोष आहे असं मला वाटत नाही. मी जसं सांगितलं तसं आम्ही जवळजवळ 1700 अंगणवाडी ताईंच्या सोबत काम करतो, पण त्यांना नेमकं माहिती नाहीये की या वर्गांमध्ये करायचं काय. कारण बालशिक्षण म्हणजे पहिली, दुसरी, तिसरी मध्ये आपण जे शिकवतो ते खाली आणून शिकवायचं असं नसतं. त्याचं स्वतंत्र एक शास्त्र आहे. ते कसं शिकवावं, त्याचं नियोजन कसं करावं, अंगणवाडी कशी चालवावी. आपल्याकडे एक मोठा गैरसमज आहे की जेवढं वय लहान तेवढा त्याला अल्पशिक्षित शिक्षक चालतो. म्हणजे बघा, आपण जर कॉलेजला गेलं तर आपल्याला पीएचडी असलेला माणूस शिकवायला लागतो, अंगणवाडीमध्ये गेलं तर आम्हाला 10वी-12वी पास असलेली शिक्षिका सुद्धा चालते, आणि तिला प्रशिक्षण असलं नसलं काही हरकत नाही. खरं तर हे उलट असायला हवं. याचं कारण, मोठं झालेला माणूस, मोठा विद्यार्थी काही ना काहीतरी हातपाय मारून स्वतः निभवेल, पण जिथे पाया घातला जाणार आहे तिथेच जर आपण त्याच्याकडे दुर्लक्ष केलं तर मात्र त्याचे परिणाम आपल्याला जे दिसतायत आज तसे दिसत. आणि म्हणून अंगणवाडीमध्ये चांगलं काम होणं यासाठी अंगणवाडी ताईंना योग्य प्रकारचं मार्गदर्शन मिळावं लागतं. अगदी. माझा तरी अनुभव असा आहे की आम्ही ज्या ज्या अंगणवाडी ताईंच्या सोबत काम करतो त्या 70-80% अंगणवाडी ताई ह्या अत्यंत उत्सुक असतात हे शिकून घ्यायला. अगदी बरोबर दादा. मीही एका अंगणवाडी शाळेला भेट दिलेली आहे. स्वाती गवई आपल्याकडे एटीएम औरंगाबाद या गटाला एक शिक्षिका आहेत. तर त्यांच्या शाळेच्या शेजारी जी अंगणवाडी आहे त्या अंगणवाडीला मी भेट दिली होती. अगदी त्या ताई इतक्या उत्स्फूर्त होत्या, जाणून घ्यायला उत्सुक होत्या, आणि त्या स्वाती गवई या शिक्षिकेनं त्या अंगणवाडी ताईंना परफेक्ट ट्रेन केलं होतं की तुम्हाला काय द्यायचं आहे. बरोबर आहे. तर त्यामुळे अंगणवाडी जर भक्कम असेल
तर साक्षरतेचा प्रश्न आपल्याकडे बऱ्यापैकी सुटू शकतो. मात्र इथे मी एक सावधानतेची सूचना देऊ इच्छितो, की अंगणवाडीत शिकवायचं म्हणजे जे पहिलीत शिकवायचं ते खाली शिकवायचं असं नसतं. त्याचं एक स्वतंत्रपणे गोष्ट आहे. आपण अजून 1-2 व्हिज्युअल्स बघूया, की अंगणवाडीमध्ये कशा प्रकारचं काम आपल्याला करायला हवं साक्षरतेच्या दृष्टीने. अगदी. मी प्रेक्षकांना ही विनंती करतो की तुमचे प्रश्न अगदी मोजक्या शब्दामध्ये लवकर मांडा. आपण बघा, माझं व्हिज्युअल दिसायला लागलंय का तुमच्यापर्यंत? दिसतंय. ओके, इथे छत्र्या ठेवा. चपल्या रांगेत ठेवा. हो. तर हे जे तुम्ही बघताय आता, तर हे सगळं अंगणवाडीमध्ये लावलेल्या या सूचना आहेत. काय असतं, या वयातल्या मुलांना लगेच अंगणवाडीत आल्या आल्या लिपी परिचय करून द्यायचा असतो किंवा क ख ग घ आ ई शिकवायचं असतं असं नाही. पण त्यांना स्वतःच्या आयुष्यामध्ये साक्षरता त्यांच्या आली पाहिजे. वाचन लेखन त्यांच्या रोजच्या कार्यक्रमाचा भाग म्हणून त्यांच्या समोर आलं पाहिजे, असं त्याचं तत्व आहे. त्यामुळे जे आपण बोलतो तेच लिहून ठेवलेलं आहे आणि त्या सगळ्यात इथे काय लिहिलंय हे त्या मुलाला माहिती आहे. ही जी इकडे उजव्या बाजूला तुम्हाला मुलगी दिसतेय, ती काहीतरी एक इंटरेस्टिंग करते बघा. इथे हजेरी तक्ता असं लिहिलंय आणि इथे ती स्वतःची सही करते. अगदी बरोबर. आता तिला सही येते का करायला? नाही. पण नाही येत. लिपी वापरून आपण आपली हजेरी नोंदवू शकतो, हे भान त्या मुलीचं हळूहळू तयार होतंय त्याच्यामध्ये. त्यामुळे साक्षरतेची सुरुवात ही फक्त क ख ग घ किंवा अक्षर शिकवल्यापासून होते असं म्हणायचं कारण नाही. तर व्यवहारामध्ये साक्षरतेचा उपयोग कुठे आहे हे जर मुलांच्या लक्षात यायला लागलं तर त्याचा खूप मुलांना फायदा होतो. त्यामुळे आपल्याला अंगणवाडीमध्ये साक्षरतेचा कार्यक्रम करायचा आहे, याचा अर्थ सगळं पहिलीचा जो करिक्युलम आहे तो अंगणवाडीत शिकवायला घ्यायचा असा मात्र कोणी समज कृपा करून घेऊ नका. अगदी. दादा, मला याच प्रश्नाला पुढं तुम्हाला घेऊन जायचं आहे की बऱ्याच आपण म्हटलं की अंगणवाड्या ज्या ठिकाणी सक्षम असतात त्या ठिकाणचं प्राथमिक शाळा ही सक्षम असते. मी बऱ्याच ठिकाणी असं पाहिलेलं आहे की अंगणवाडीच्या मुलांचा वेळ काही ठिकाणी तर सकाळी 9 ते 5 या वेळामध्ये सुद्धा मुलांना, अंगणवाडीतल्या मुलांना शाळेत ठेवून घेतलं जातं. त्याबद्दल आपण काय एका मिनिटामध्ये मला त्याबद्दल काय आहे माहितीये का, की अंगणवाडीचं जे काम आहे ना त्याच्यामध्ये शिक्षणाचा भाग हा एक भाग आहे. पण बऱ्याच वेळेला असं असतं की पालक ज्या वेळेला काम करत असतात किंवा पालक जेव्हा कामावरती जात असतात त्यावेळेला मुलांना सांभाळण्याची सोय असंही त्याच्याकडे बघितलं जातं. आणि म्हणून मग इतक्या प्रदीर्घ काळाच्या अंगणवाड्या आणि या तऱ्हेच्या शाळांची गरज पडायला लागते. याचा शिक्षणाशी फारसा संबंध नाही. कारण अंगणवाडीतल्या मुलासाठी शिक्षणाचा कार्यक्रम खऱ्या अर्थानं किती वेळ करावा लागतो? सगळा मिळून साधारणपणे 1.5 ते पावणे 2 तासाचा कार्यक्रम जर आपण केला तरी तो पुरेसा आहे. मात्र बऱ्याच ठिकाणी अंगणवाडी आणि बालसंगोपन केंद्र हे एकत्रच असल्यासारखं बघितलं जातं आणि म्हणून मग मुलांना दीर्घकाळ अंगणवाडीमध्ये ठेवा अशा तऱ्हेचं गोष्टी पुढे येतात. या वयातल्या मुलांचा एकूण अटेन्शन स्पॅन ज्याला आपण म्हणतो, अवधान कक्षा म्हणतो ज्याला, ती किती? आणि त्याच्याकरता त्यांना 5 तास जरी ठेवलं शाळेमध्ये तरी ती शिकू शकणार आहेत का? तर दुहेरी पर्पज असतो, दुहेरी हेतू असतो बऱ्याच वेळेला, की थोडंफार शिक्षणाचं काम जे असतं ते तासा 1.5 तासात संपतं, पण उरलेला वेळ मुलं सेफ ठिकाणी असतात, त्यांना त्यांची देखभाल करायला कोणीतरी असतं, त्यांचा आहार असतो, त्यांची झोप असते. तर याकरता म्हणून डे केअर सेंटर सारखं अंगणवाडीचा वापर काही ठिकाणी केला जातो. ज्या ठिकाणी अंगणवाडी आणि डे केअर सेंटर वेगळी वेगळी असतात त्या ठिकाणची गोष्ट वेगळी. अगदी दादा, मला हसायला पण आलं की झोप हा विषय शब्द निघाला तुमच्याकडून. तर मी ज्या ठिकाणी एका ठिकाणी मी गेलो होतो, एका अंगणवाडी शेजारच्या, म्हणजे ज्या ठिकाणी अंगणवाडी दिवस भरते त्या ठिकाणी. तर मी विचारलं या मुलांचं काय, तर म्हणजे झोपेचा तास चालू आहे मुलांचा. आणि मुलं हळूच डोळा उघडून बघत होते, एक डोळा उघडून बघत होते, गेलाय की आलाय, गेलाय की आलाय. तर तो विषय सोडून देऊयात. मी पुन्हा आपल्याला थोडं पाठीमागे घेऊन जातो की ज्या घरात मुलं, ज्या घरातले पालक सुशिक्षित आहेत त्या ठिकाणी वाचनाचे फायदे होतात. मग आता ज्या घरात पहिलीच पिढी शाळेत येऊन साक्षर होते आहे, ज्या घरामध्ये ट्रायबल एरियामध्ये, आदिवासी भागांमध्ये, की ज्या घरातील पहिलीच पिढी शाळेत येऊन साक्षर होते आहे, अशा मुलांना त्यांचे पालक वाचून दाखवू शकत नाहीत. मग त्यांच्यापर्यंत वाचून दाखवण्याचे फायदे कसे पोहोचवता येतील आपल्याला? यामध्ये शिक्षकांचा खूपच मोठा वाटा असू शकतो.
मी तुम्हाला परत एकदा काही एक व्हिज्युअल्स दाखवतो की ज्याच्यातनं तुम्हाला अंदाज येईल की काय करता येऊ शकतं. अर्थातच हा विषय मोठा आहे. मी तुम्हाला त्यातले काही तुकडे तुकडे दाखवतो आहे, हे आपण लक्षात घेऊया. हो. माझं व्हिज्युअल तुमच्यापर्यंत पोहोचतंय का? हो हो, भोंग्यावरचं वाचनालय. बरोबर आहे. आता तुम्ही म्हणाल हे काय प्रकार आहे, तर आमच्याकडे पालघर जिल्ह्यामध्ये वीटभट्ट्या मोठ्या प्रमाणावरती असतात आणि वीटभट्टीवरती काम करणारे जे मजूर असतात ते जिथे राहतात त्या झोपडीला भोंगा म्हटलं जातं. आता बघा अच्छा. की या अर्थातच बऱ्याच वेळेला या ठिकाणची जी काम करणारी मंडळी असतात ती काही साक्षर असतातच असं नाही, असली तरी सुद्धा अगदी बेअर मिनिमम लिटरेट असं म्हणता येऊ शकेल आणि मुलंही त्यांच्याबरोबर तिथे आलेली असतात. तर अशा वेळेला आम्ही काही गोष्टी केल्या होत्या की पुस्तकं मुलाच्या हातात पडणं आणि त्याच्यात त्यांनी बघणं, ती हाताळणं हे अत्यंत गरजेची गोष्ट आहे. जर त्याचा आनंद पुस्तकातला काय आहे हे कळलं नाही तर मुलं वाचनाकडे वळणं खूप अवघड आहे. म्हणून हे भोंग्यावरचं वाचनालय चालवत होतो आम्ही की ज्या वेळेला भट्टी चालू होते त्या वेळेला तिथे येणाऱ्या मुलांसाठी काही पुस्तकं लावून ठेवलेली आहेत भोंग्यावरती नेऊन. मुलांना ज्या वेळेला वेळ असेल, ज्या वेळेला त्यांना शक्य असेल त्यावेळेला येऊन ती मुलं ती पुस्तकं पाहतात. यातनं होतं काय की पुस्तकांशी होणारं जे जवळीक आहे त्यांची ती आपोआप तयार होते. आता जी गोष्ट पालक देऊ शकत नाहीयेत ती समाज म्हणून आपण त्यांच्यापर्यंत पोहोचवायची की नाही हा खरा त्याच्यामधला प्रश्न आहे. आणि त्यामुळे अशा तऱ्हेची पुस्तकं उपलब्ध असणं मुलांच्या आसपास याचा सुद्धा साक्षरतेसाठी खूप मोठा फायदा होतो. आणि जर पुस्तकं मुलाच्या हातात आली, जर त्याच्या परिसरात राहिली, जर ती कोणाच्याही ऑब्झर्वेशन खाली नसताना मला हाताळता आली तर पुस्तकांबद्दलचं जे नातं आहे ते मुलांचं तयार होतं. तुम्ही बघा की ही मुलं जी दिसतायत ती किती आनंदाने त्या पुस्तकामध्ये काहीतरी अगदी शोधायचा प्रयत्न पिवळ्या करतायत, पिवळ्या वाचायचा प्रयत्न करतायत. पिवळ्या टी शर्ट वाल्या मुलाच्या तर चेहऱ्यावर हा हास्य काही वेगळं दाखवत आहे. नक्कीच. तर त्यामुळे तुम्ही हे जर लक्षात घेतलं की उपलब्धता असणं आसपास मजकुराची ही सुद्धा पहिल्या पिढीत साक्षर होणाऱ्या मुलांसाठी चैन असते. मला सांगा की कोण अशा तऱ्हेच्या भोंग्यामध्ये राहत असताना त्यांना मुद्दाम पुस्तकं आणून देईल? म्हणून शाळांनी आपली ग्रंथालय जरा थोडी खुली केली पाहिजेत आणि पुस्तकं पाठवून दिली पाहिजेत. ती हरवली, ती फाटली, ती गेली तरी चालतील, कारण ती शेवटी मुलांसाठी आहेत. ज्यांच्यासाठी ती पुस्तकं आहेत त्यांच्या हातातच जर ती गेली नाहीत तर त्याचा काही उपयोग नाही. आणि दुसरी अगदी. महत्वाची गोष्ट म्हणजे की मुलं वाचती होऊ देत मग त्यांना पुस्तकं देऊ असं म्हणूनही चालत नाही. त्यांना कुठे वाचता येतं? मी बऱ्याच वेळेला हे ज्यावेळेला आम्ही सुरू केलं तर त्यावेळेला पहिला प्रश्न असा होता पण ही मुलं वाचत नाहीत ना. तर ती वाचत नाहीये त्याचं कारणच मुळे त्यांच्या आसपास पुस्तकं नाहीये. ज्यांच्या अगदी आसपास पुस्तकं असतात त्यांना ती नक्की वाचावीशी वाटतात. आणि अगदी म्हणून अशा तऱ्हेचं साक्षरतेचं वातावरण आपल्याला तयार करता येतं आणि हे तयार केलेलं वातावरण जरी अगदी सुशिक्षित आईवडिलांच्या इतकं मदत करत नसेल तरी याचा खूप फायदा शेवटी मुलांनी वास्तविक होण्यामध्ये होत असतो. अगदी. तुम्ही तुमची स्क्रीन तुम्ही खाली घ्या. मी दादा पुढं आपल्याला मला असं सांगायचंय की अगदी बरोबर आहे की आपल्या शिक्षकांची भूमिका या ठिकाणी आपल्याला महत्वाची असणार आहे की शिक्षकांनी वाचनाची उपलब्धता मुलांना करून दिली पाहिजे. त्यासाठी लागणारं साहित्य जे आहे ते उपलब्ध करून दिलं पाहिजे. आपण जर बघितलं तर बऱ्याच शाळेमध्ये आता दोरीवरचं वाचनालय सुरू केलं आहे. जे तुम्ही बघितलेलं आहे चित्र. त्या ठिकाणी दोरीवरचं वाचनालय म्हणजे शाळा उघडली की सकाळी त्या दोऱ्या असतात, त्या दोऱ्यांवरती पुस्तकं गुंतवून ठेवतात आणि मग मुलाला ज्यावेळेस वाटेल त्यावेळेस वाचतात. परंतु हा उपक्रम, हा प्रयोग संपूर्ण राज्यभर नव्हे तर देशभर व्हायला पाहिजे की जेणेकरून मुलांना वाचनाच्या संधी उपलब्ध होतील. मोकळ्या वेळामध्ये, फावल्या वेळामध्ये मुलं त्या वाचनाकडे जातील. आता मला पुढे विक्रम, मी आपल्याला जे आता तुम्हाला फोटो दाखवले तो सुद्धा एका जिल्हा परिषद शाळेच्या शिक्षकांच्या मदतीनेच केलेलं ते काम आहे. किशोर मस्त काठोले म्हणून आमचे सहकारी आहेत मस्त आणि त्यांच्या मदतीने हे काम आम्ही वीटभट्टीवरती करत असतो. त्यांना अत्यंत तळमळ होती की अरे ही मुलं माझ्या शाळेत येतात पण ही वाचत लिहत नाही, त्यांच्यासाठी काय करता येईल. आणि ही अडचण घेऊन ते आमच्याकडे आले होते आणि त्यासोबत जे काही आम्ही काम सुरू केलं त्यामुळे हे काम फोटो जरी मी तुम्हाला दाखवत असलो तरी सुद्धा हे काम एका जिल्हा परिषदेच्या शाळेच्या शिक्षकांचंच आहे. नक्की. दादा मी तुम्हाला एका पुढं थोडं घेऊन जातोय. आता वाचन
मुलांसाठी आपण विविध आपण निरक्षर पालक बघितले, साक्षर पालक बघितले, मुलांना वाचनाची संधी उपलब्ध करून दिली किंवा सगळं काही दिलं, शाळेमध्ये आपण शिकवलं. तर आता मेन मुद्द्याकडे किंवा मेन प्रश्नाकडे मी आता येतोय, की जो मेन प्रश्न सगळ्या तमाम शिक्षकांना पडलेला असतो किंवा वेळोवेळी पडत असतो. काही मुलं वाचतात, पण त्यांना वाचलेल्याचा अर्थ लावता येत नाही. वाचतात, धड 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 वाचतात, परंतु ते वाचलंय काय त्याचा अर्थ लावता येत नाही. मग असं का होतं बरं, किंवा असं का होत असेल? खूपच महत्वाचा प्रश्न आहे हा विक्रम. कारण आपण असं म्हणतोय की ती वाचतायत आणि त्यांना अर्थ लागत नाहीये. तर याकरता आपण थोडं वाचनाची नेमकी व्याख्या काय आहे त्याच्याकडे आपण जाऊया. मी पुन्हा एकदा तुम्हाला काही छोटी व्हिज्युअल्स दाखवतो आणि त्याच्या आधारे आपण हा प्रश्न समजून घेऊया. आता बघा, तुम्हाला जे स्क्रीनवरती दिसतंय ते तुम्हाला वाचता येतंय का? विक्रम दादा, तुम्ही काय म्हणाल? काळ्या रंगात जे लिहिलेलं आहे ते तुम्हाला वाचता येतंय का? माझं व्हिज्युअल पोहोचतंय तुमच्यापर्यंत? विक्रम दादा, माझं व्हिज्युअल पोहोचतंय तुमच्यापर्यंत? हा हा बोला. माझं म्हणणं असं आहे की काळ्या रंगात जे लिहिलंय ते तुम्हाला वाचता येतंय का? हो, ज्यांना सर्वांना येते वाचता. काय लिहिलंय? आता मलाच वाचून दाखवावं लागेल. अहिले डा उप्रेती यस धरतीमय हुनु हुन्न तर उहाले तेती बेला बोलेको पुरा समय क्रममा मेरा लागी अमृतवाणी झै बहेको छ. हो, मग सांगा ना मला काय लिहिलंय तिथे. आता ह्याचा अर्थच नाही ना, नुसतं वाचलं मी ते लिपी मुळाक्षर होते, अक्षर वाचली फक्त मी, त्याला अर्थच नाही दादा. हा, आता बघा काय गंमत आहे ती, की तुम्ही जे मगाशी मला म्हणालात की तुम्ही वाचलत पण तुम्हाला अर्थ लागला नाही, तसंच मुलांचं होतं ना. ते वाचतात पण त्यांना अर्थ लागत नाही. मी वाचलं हे. हा, माझा तर कॅन्सर दोन छोट्याशा संज्ञा आपण नीट समजून घेऊया. परंतु मला याचा अर्थ लागला नाही, अशीच परिस्थिती मुलांची होते. बरोबर, आपण समजून घेऊया. विक्रमदा, तुम्ही आता जे केलं त्याला वाचणं म्हणत नाहीत, त्याला म्हणतात डी कोडिंग. म्हणजे तुम्ही काय केलं की फक्त अक्षरांचं आवाजात रूपांतर केलं, पण अर्थ लागला नाही तुम्हाला. नाही लागला. आणि अर्थ लागला नसल्यामुळे तुम्हाला वाचता आलं असं आपल्याला म्हणता येत नाही. कारण खरंच जी व्याख्या आहे वाचनाची शिक्षणशास्त्रामध्ये तयार केलेली, त्याच्यामध्ये वाचणं म्हणजेच अर्थ लावणं आहे मजकुराचा. जे जे काही करायचं ते अर्थ लावण्यासाठीच करायचं असतं आणि मग त्याचं ते कसं कसं करत जायचं ह्याचं एक शास्त्र तयार करण्यात आलेलं आहे. पण आता जे तुम्ही केलं त्याला डिकोडिंग किंवा मराठीमध्ये विसंकेतीकरण असं म्हणतात. बऱ्याच वेळेला मुलं फक्त विसंकेतीकरणाच्याच पातळीवरती राहतात आणि ती अर्थापर्यंत पोहोचतच नाहीत. खरं तर त्यांना हे उमगतच नाही की आपण जे विसंकेतीकरण करतोय ते अर्थ लावण्यासाठी असतं. अगदी. आणि हे होण्याचं कारण असं की बऱ्याच वेळेला शिकवत असताना आपल्याला असं वाटतं की विसंकेतीकरण आलं करता की आपोआप अर्थ लागायला लागेल. आणि हे एक मिथ आहे. जरी मला विसंकेतीकरण करता आलं तरी सुद्धा मला अर्थ लागेलच ह्याचा काही मला खात्री देता येत नाही. आणि म्हणून आपल्याला काळजीपूर्वक ह्या गोष्टीकडे बघितलं पाहिजे की पहिल्या दिवसापासून ज्या क्षणी मुलाचा लेखी मजकुराशी संबंध येतो त्यावेळेपासूनच मुलाला हे लक्षात आलं पाहिजे की जे काही आपण करतोय त्याचा अर्थ लागायला पाहिजे आपल्याला. अगदी. त्यामुळे आधी वाचन येऊ दे मग अर्थाचं बघू असं म्हणणं घातक ठरेल. अगदी. मला यालाच धरून दादा एक प्रश्न विचारावासा वाटतो की जो सतत सर्वांना आणि मलाही भेडसावत असतो किंवा मलाही माझ्याही मनामध्ये येत असतो, तो असा की पहिलीच्या पुस्तकामध्ये ज्यावेळेस पहिलीचं आपण पाठ्यपुस्तक जर बघितलं तर पहिलीच्या पाठ्यपुस्तकामध्ये क्रमाने वर्णमाला बाराखडी असं न येता, असं न शिकवता अक्षरांचे लहान लहान गट करून दिले आहेत. असं असण्याचं कारण काय बरं आमच्या शिक्षकांना? कारण आम्ही शिकवतो, सगळ्या गोष्टी माहित आहेत, आमच्या 10% शिक्षकांना माहितही आहेत, परंतु ज्यांना माहित नाही अशा आमच्या शिक्षक बांधवांसाठी किंवा पालकांसाठी तुम्ही सांगा की मुलांना सुरुवातीला क ख ग घ च च असं न देता
अक्षरांचे गट करून पहिलीच्या पुस्तकामध्ये दिलेले असतात. ते असं का असतं? बरं, आपण त्यासाठी सुद्धा एक छोटं व्हिज्युअल बघूया परत. हा दिसतंय पुढील. दिसतंय आता? हा, भरपूर चिन्ह असलेली लिपी. बरोबर. हा. तर आपली जी देवनागरी लिपी आहे ना, त्याचं काही वैशिष्ट्य आहे ते आपण थोडं आधी समजून घेऊया आणि मग मी तुमच्या ह्या प्रश्नाचं उत्तर अधिक चांगलं देऊ शकेन. बघा, मी इंग्रजीमध्ये कॅट आणि सेल असे जर दोन शब्द घेतले तर एका ठिकाणी सी चा उच्चार क आहे आणि एका ठिकाणी सी चा उच्चार स आहे. अशी विसंगती देवनागरी लिपीमध्ये नाही. क कच राहतो आणि स सच राहतो. पण त्यामुळे होतं काय की चिन्हांची संख्या खूप वाढते. तुम्ही बघा, आपल्याकडे असलेली व्यंजन, त्याला जोडलेले स्वर, 12 खडी असं जर घेतलं तर आपली कोड खूप मोठा आहे. भरपूर चिन्ह आहेत आपल्या लिपीमध्ये आणि ही सगळी चिन्ह समजून घेतल्यानंतर मी अर्थपूर्ण काहीतरी वाचायला लागेन असं जर मी म्हटलं तर ते चुकीचं होतं. होतं काय की एवढी चिन्ह पाठ करेपर्यंतच मुलांना धाप लागू शकते आणि हे एक महत्वाचं कारण आहे मुलांना वाचायला न येण्याचं. म्हणून काय केलं गेलेलं आहे, गेले अनेक वर्षांमध्ये पाठ्यपुस्तकातही हा अप्रोच आलेला आहे. तो असा की काही अक्षरांचे गट तयार करायचे आणि त्या गटांचा वापर करून शिकवायचं. आता समोर दोन गट दिसत आहेत आपल्याला, क ख ग घ च छ ज झ आणि खालती एक दुसरा गट दिसतोय, म क न प त आणि का ना. आता हे जर दोन गट असतील तर या दोन गटातल्या कुठल्या गटापासून आपल्याला अर्थपूर्ण शब्द वाचायला देता येतील हे अगदी उघड आहे. की दुसरा जो गट आहे माझा त्याच्यातनं मामा, काका, कान, मान, पान असे भरपूर सारे शब्द बनतात आणि हे सगळे शब्द तसे मुलाला माहिती असणारे आहेत. या उलट पहिल्या गटातनं फारसे काही शब्द बनताना आपल्याला दिसत नाहीये. म्हणून असं केलं जातं की छोटे छोटे अक्षरांचे गट तयार केले जातात आणि त्या गटांमधनं तयार होणारे शब्द, त्यातनं तयार होणारा मजकूर हा मुलांना वाचायला दिला जातो. त्यामुळे काय होतं की थोडीशी चिन्ह शिकली की त्याच्या आधारे अर्थपूर्ण असं आपल्याला काहीतरी वाचता यायला लागतं आणि हे अर्थपूर्ण वाचणं हेच मुलांचा पुढची लिपी शिकण्याचा उत्साह वाढवत असतं. आणि म्हणून मग मुलं हळूहळू करत, म्हणजे शेवटचं अक्षर शिकण्याच्या आधीच मुलं चांगली वाचती झालेली असतात. हा त्याच्या मागचा उद्देश आहे आणि म्हणून पाठ्यपुस्तकामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे छोटे छोटे गट तयार केले जातात. आता हे गट कसे करावेत याला काही एकच नियम आहे असं नाही, पण सामान्यपणे मुलांच्या परिसरामधले जे शब्द असतात ते वाचता येतील, वाक्य वाचता येतील, मजकूर वाचता येतील त्यांना पटकन, अशा तऱ्हेचे गट नेहमी करून दिले जातात. पुन्हा बोला, मला थोडस कुठपर्यंतचा भाग ऐकू आला? मी थोडा मला आवाज नाही आला, मला पुन्हा बोललं तर बरोबर. क ख ग घ. अच्छा, क ख ग घ हा जो गट आहे त्याच्यामधनं फारसे काही शब्द किंवा मजकूर बनत नाहीयेत, पण म क न प त आणि काना या मजकुरातनं मात्र, या गटामधनं मात्र भरपूर सारे शब्द मजकूर बनताय. मामा, काका, नाना, पापा, ताता, मामा, काका, नाना, बरोबर आहे, आणि कान, मान असे शब्द बनतायत. अजून एखाद दोन अक्षर मी जर त्याच्यामध्ये जोडली तर अख्खं वाक्य सुद्धा बनवता येईल मला. येस. तर या प्रकारे गट केलेले असतात की जेणेकरून मुलांना सगळी वर्णमाला शिकेपर्यंत, कारण आपली वर्णमाला मोठी आहे खूप, तर ती सगळी वर्णमाला शिकेपर्यंत अर्थपूर्ण वाचण्यासाठी थांबून राहायला लागू नये. आणि म्हणून असे गट केले जातात आणि याचा फायदा काय होतो की शेवटच्या गटातली अक्षरं शिकेच्या आधीच मुलं चांगली वाचती झालेली असतात. अगदी. दादा, मी तुम्हाला थोडस हा मुद्दा समजला की मुलांना गटातले शब्द वाचताना, म्हणजे वाचल्यानंतर ते त्यांच्या लक्षात राहतील किंवा त्यांना सोपं होईल. मला एक पुढे घेऊन जायचंय, लेखनातील जोडाक्षर. आपण स्क्रीन तुम्हीच करा, कारण मी तुम्हाला. विक्रम, तुझा प्रश्न मला ऐकू नाही आला नीट. हा, विचारतो मी प्रश्न. तुम्ही स्क्रीन शेअरिंग क्लोज करा. हॅलो. हा, बोला. हा, माझा प्रश्न असा आहे की लेखनातील जोडाक्षर. येतोय आवाज? येतोय आवाज, बोला.
हा, लेखनातील जोडाक्षर, शब्दांची आदलाबदल, शब्द गाळणे, स्पेलिंगातील चुका, वाचता न येणारे हस्ताक्षर, असं बऱ्याच मुलांचं होतं. तर यासाठी काय करता येईल? ह्या वेगवेगळ्या ज्या तू अडचणी मला सांगितल्यास त्या प्रत्येकासाठी एकच रामबाण उपाय आहे अशातला भाग नाही. तर त्यामुळे लेखनामध्ये ज्या वेळेला मुलांच्या अशा तऱ्हेच्या चुका होतात तर खरंच त्या चुका आहेत का त्या काही एक म्हणजे लेखन सुद्धा हळूहळू विकसित होत असतं. ते काही एकदम जसं मी शिकवलं तसंच्या तसं मूल लिहायला लागत नाही. त्यामुळे ह्याला खरंच चुका म्हणायचं का, हा खरंच प्रश्न आहे का, याचा आधी आपल्याला विचार करायला पाहिजे. मी तुम्हाला एक लेखनाचा चांगला नमुना दाखवतो मुलाचा आहे का. हे वय वर्ष 4 वर्ष 4 महिने या वयाच्या मुलाचं एक लेखन आहे. आता तुम्ही बघा की त्याने स्वतःच्याच लिपीमध्ये लिहिलेलं आहे. पण या मुलाला हे कळलंय की शब्द हे सुटे सुटे लिहिले जात असतात. माझं शेअरिंग स्क्रीन दिसतोय का तुम्हाला? नाही, आता नाही दिसत. एक मिनिट. आता हो, दिसतोय? दिसतोय आता. हो, दिसेल. एक मिनिट थांबा. हा. हा, तर दिसतोय. खूप हे जे मूल आहे या मुलाला जरी लिपी येत नसली तरी सुद्धा लिपीबद्दल बरंच काही समजलंय. हे कसं ते आपण बघूया. बघा, एक तर त्याला हे समजलेलं आहे की असं डावीकडनं उजवीकडे लिहित जातात. लिखाणामध्ये वेगळे 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 शब्द असतात. त्यामुळे प्रत्येक शब्द आपण जो बोलतो तो सुटा लिहिला जातो. ह्या सगळ्या बाबी या मुलाला रजिस्टर झाल्या. शिवाय इथे शीर्षरेषेसारखं तुम्हाला प्रत्येकाच्या वरती दिसतंय बघा काय ते. आता हे कसं मुलाला लक्षात आलं? तर मुलाला भरपूर पुस्तकं वाचून दाखवली जात होती म्हणून त्याच्या हे लक्षात आलं. सगळ्यात महत्वाचा भाग म्हणजे आपण जेव्हा लिहितो त्यावेळेला मनामध्ये आपल्याला आपला विचार आधी पहिल्यांदा ऑर्गनाइज करावा लागतो. अगदी बरोबर. एक व्यवस्थित नियोजन करावं लागतं. या मुलाने जे सांगितलंय म्हणजे हे सगळं जे लिखाण आहे हे तू काय लिहिलंयस असं म्हटल्यावरती हे लिहिलेलं मुलाने वाचून दाखवलंय आणि त्याच्या आईने हे खालती लिहून ठेवलंय ते. अगदी. सगळ्यात महत्वाची जी गोष्ट आहे ती अशी की मुलाला सुसंगतपणे इथे लिहिता आलेलं तुम्हाला दिसतंय. की एक ट्रॅक्टरवाला बाहेरून येतो, अतुल काकाच्या घराकडे जातो, तिथे दगड टाकतो, मग दगडाचा मोठ्याने आवाज येतो, मग लोक दगडाने घर बांधतात, ट्रॅक्टरवाला नितीन काकाकडे येतो आणि नितीन काका त्याला पैसे देतो. हे एवढं जे सगळं तयार त्याला म्हणायचंय ते त्याने या स्वतःच्या लिपीमध्ये इथे लिहिलेलं आहे. आता जरी मुलाला प्रत्यक्ष लिपी येत नसली तरी सुद्धा इतकं सगळं मनामध्ये ऑर्गनाइज करणं, स्वतःच स्वतः लिहिणं, एक विचार कागदावरती उमटवणं हे मुलाला समजलेलं आहे. आणि म्हणून मला वाटतं की हा भाग अत्यंत लक्षात घेतला पाहिजे की स्पेलिंग मधल्या चुका, अक्षरांमधल्या चुका ह्या त्या मानाने किरकोळ गोष्ट आहे. ती पटकन सुधारता येते. मोठा प्रश्न काय आहे लिहिण्यामधला, तर मुलांना स्वतः काही लिहिता येत नाही. म्हणजे आलं मला समजा अगदी अचूकपणे लिहिता, पण मला लिहिण्यासारखं काही सुचलंच नाही तर काय करायचं? बरोबर. त्यासाठी प्रत्येक मुलाच्या अगोदर मनामध्ये, डोक्यामध्ये विचार आले पाहिजेत आणि ते विचार नंतर त्यानं लिपीमध्ये किंवा शब्दामध्ये, वाक्यामध्ये मांडू शकतो. आपल्याकडे सामान्यपणे श्रुतलेखन दिलं जातं, अनुलेखन दिलं जातं, पण स्वतःहून लिही, स्वतःला तुला काय वाटतंय ते लिही, हे आपण कधी सांगत नाही. हे ठीक आहे. पण इथून पुढे आता आमचे प्रेक्षक किंवा व्ह्युअर्स जे आहेत, शिक्षक जे आहेत, पालक जे आहेत, पालक सुद्धा आणि शिक्षक सुद्धा आपण सांगितलेल्या गोष्टीचा नक्कीच विचार करतील. मी आपल्याला आता पुढे घेऊन जातो. मुलांच्या साक्षर होण्यात बाल साहित्याची काही भूमिका असते का? आणि जर असेल, असते? हा, आहे. आणि जर असेल तर शाळांमध्ये, घरांमध्ये याबाबत काय करायला हवे? बालसाहित्याची खूप मोठी भूमिका साक्षर होण्यामध्ये असते. साक्षर होताना केवळ पाठ्यपुस्तकाच्या मदतीने, माझा एक आवाज येतोय का? माझा प्रश्न तुम्हाला स्पष्ट पूर्ण पुढचं कळलं का? हो, कळला ना की साहित्य. हो. हा, तर बालसाहित्याची भूमिका काय असते आणि शाळांमध्ये याबद्दल काय करता येईल? शाळांमध्ये, घरांमध्ये, दोन्ही ठिकाणी. हो. तर बालसाहित्याची साक्षर होण्यामध्ये प्रचंड मोठी भूमिका आहे. केवळ एका पाठ्यपुस्तकाच्या आधारे साक्षर होणं ही आशा करण्यात काही अर्थ नाही. कारण पाठ्यपुस्तक
हे एक प्रकारचं स्ट्रक्चर आहे. ते तुम्हाला काय काय करता येऊ शकतं याच्या शक्यता दाखवत असतं. परंतु ते सगळं काही वाचनाचं जी काही गोष्टी आहेत त्या आपण एका पाठ्यपुस्तकामध्ये नाही आणू शकत. आणि म्हणून बालसाहित्य, सकस बालसाहित्य मुलांना वाचायला मिळणं ही अत्यंत महत्वाची गोष्ट आहे. जेवढं आवडीने मुलं गोष्टी वाचतात, तेवढं आवडीने काही मुलं जाऊन आपलं अभ्यासाचं पुस्तक वाचत नाहीत, असा सगळ्यांचाच आपला अनुभव असेल. आणि आपल्याला असं वाटत असेल, की अरे ही मुलं तर गोष्टीची पुस्तकं वाचून आपला वेळ वाया घालवतात. पण आपण कृपा करून या प्रकारच्या समजुतीतून आता बाहेर पडूया आणि चांगलं बालसाहित्य वाचायला देणं, चांगल्या बालसाहित्यावरती चर्चा करणं, मुलांच्या सोबत वाचून दाखवलं जाणं, यामुळे मुलांच्या साक्षर होण्याला मोठा हातभार लागत असतो. त्यामुळे अगदी 5वी-6वी पर्यंतच्या मुलांना अभ्यास कर, अभ्यासाचं पुस्तक वाच, असं सारखं सांगण्याऐवजी पुस्तकं आसपास उपलब्ध करून दिली पाहिजेत. ती त्यांनी स्वतःहून निवडली पाहिजेत आणि स्वतः जे वाचतायत त्याच्याबद्दल पालकांशी बोललं पाहिजे. ही जर गोष्ट आपण अगदी. करायला लागलो तर तो त्यांच्या अभ्यासाचाच भाग आहे असं आपल्याला त्याच्याकडे बघायला हवं. अगदी कारण आपला वेळ आपला कमी होत चाललेला आहे. प्रेक्षकांचे खूप प्रश्न आलेले आहेत आणि आपलेही आणखीन मला जे विचारायचे ते आणखी 2-3 प्रश्न राहिलेले आहेत. मला पुढचं आपल्याला असं विचारायचं आहे, मुलांना लिहायला शिकवताना नेमके कसे आणि कधी शिकवायला हवे? वाचन झालं, त्याला लिहायला लिहायला शिकवायचं शिकवत आता. मग असताना आता हा बोला. तेच मला म्हणायचं. कधी शिकवायला हवं? समजा माझ्याकडे पहिलीला मुलगा आला, त्याला मी वाचायला किती दिवस शिकवलं आणि त्यानंतर लिहायला त्याला मी कधी शिकवायला हवं? वाचन लेखन ह्या दोन्ही गोष्टी नेहमी हातात हात घालून जात असतात. तुम्ही बघितलं की 4-4.5 वर्षाचं मूल सुद्धा त्याच्या स्वतःच्या लिपीमध्ये काही ना काही लिहित असतं. आणि अशा तऱ्हेच्या गोष्टी मुलांना देणं, लिहायला देणं या प्रकारे हे एक अत्यंत महत्वाची गोष्ट आहे. पण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की आपण ज्याला प्रमाण लेखन म्हणतो, म्हणजे शुद्ध लेखनाच्या नियमांसकट किंवा प्रमाण लेखनाच्या नियमांसकट अशा तऱ्हेचं हे लिखाण नसतं. आणि म्हणून मुलांना आपण लिहायला शिकवत असताना त्यांना जेव्हा वाटतंय, एक अगदी 4-4.5 वर्षाच्या मुलांपासून सुद्धा आपण त्यांना लिहायला देऊ शकतो. पण ते त्यांनी स्वतः लिहिण्याची गोष्ट आहे, आपण शिकवण्याची गोष्ट नाही. स्वतःहून जर त्यांना लिहायला दिलं तर मुलं सुरुवातीला चित्र काढतात, गिरगट करतात आणि त्या चित्रांच्या आधारे मुलं लिहित असतात. आपण एक छोटंसं व्हिज्युअल बघूया या संदर्भामधलं. उपलब्ध होत नाहीये माझ्याकडे ते व्हिज्युअल, आपण सोडून देऊया. तर मुलांना जर आपण चित्र काढायला दिली आणि चित्राच्या बद्दल तू लिही असं म्हटलं तर अगदी लहानपणापासून मुलं तसं लिहित असतात. साधारणपणे लिपी परिचय झाला की वाचन आणि लेखन असं वेगवेगळं करण्याचे कारण नाही, ते हातात हात घालूनच जात असतं. फक्त लिखाण शिकवत असताना लेखन म्हणजे केवळ श्रुतलेखन, ऐकलेलं लिही, पाहून लिही असं करून चालणार नाही. मुलाला स्वतःच्या कल्पना कागदावरती उतरवायला देणं हे त्याच्यात करायला हवं. एक अजून अत्यंत महत्वाची गोष्ट लेखन करताना करायला हवी की एखादं मूल जर तुमच्याकडे तुमचं लेखन घेऊन आलं तर त्यात काय चुकलंय हे आपण पहिल्यांदा बघायला जातो. तसं न बघता मुलाला काय नेमकं सांगायचंय तुम्हाला त्या लेखनातनं याच्यात आपल्याला इंटरेस्ट असायला हवा. मी छोटंसं एक व्हिज्युअल परत एकदा दाखवतो, म्हणजे तुम्हाला मी काय म्हणतोय याचा अंदाज येऊ शकेल. माझं व्हिज्युअल दिसतंय का तुमच्यापर्यंत? हो, दिसतंय. हा, तर गंमत बघा की स्वतःच्या लिपीमध्ये ही मुलं चित्र काढतायत आणि लिहितायत, कारण मुलांचं सुरुवातीचं लिहिणं हे चित्र आणि अक्षर यांचा एकत्र वापर करून केलेलं असतं. थोडंसं चित्रातलं, थोडंसं त्यांना जी अक्षर लक्षात आली आहेत त्यातलं, आणि त्याच्यातनं मुलं सांगत असतात. साधारणपणे शाळेत येण्याच्या आधीपासून मुलं अशा प्रकारचं लिखाण करू शकतात. तुम्ही बघा, अजून एक इथे तुम्हाला दिसत असेल की इथे हे क क क क असं काहीतरी लिहिलेलं दिसतंय. हो, हो, हो. हे जरी एकच अक्षर रिपीट केलेलं असलं तरी मुलाला जे काही म्हणायचंय ते हे इथे खालती आहे, की जे त्याच्या शिक्षिकेने लिहून ठेवलंय. आता अजून एक व्हिज्युअल असंच बघूया आपण. इयत्ता पहिलीतल्या मुलाचं हे लेखन आहे. आपल्या पृथ्वीवर एक करोना नावाचा आजार आलाय. आता तर 100 जणांना करोना असा आजार झालाय. आजाराचे छोटे जंतू असतात, ते डोळ्याने दिसत नाहीत. आपल्याला खोकला किंवा शिंका आली की तोंडावर रुमाल ठेवा.
आणि ते जंतू जमिनीवर असतात म्हणून मातीत खेळू नका. आपल्याला करोना आजार होऊ नये म्हणून स्वच्छ राहा. मी टीव्हीवर पाहिलंय हा आजार खूप डेंजर आहे. मला होऊ नये म्हणून मी स्वच्छ राहीन. काय वाटतंय विक्रम या अगदी अभिव्यक्तीबद्दल मुलाच्या? असं जर मूल त्यानं तुमच्याकडे घेऊन आलं तर आपल्याला काय बघितलं पाहिजे त्यात? त्याचे विचार बघितलं पाहिजे, तो व्यक्त कसा होता ते पाहिलं पाहिजे असं मला वाटतं. बरोबर आहे. त्याचं अक्षर किंवा त्याचं परंतु मग दादा आता मला समजलं किंवा आम्हाला समजलं की तुम्हाला काय म्हणायचं आहे. तर मला आता असं म्हणायचंय की मग ज्या वेळेस आम्ही वेगवेगळ्या परीक्षा मुलांचं मूल्यमापन करत असतो हम्म. त्यावेळेस ते चूक धरलं जातं, तसं का होतं मग? आता आता मला आपल्याला समजलं की हे आपण निश्चित एक आपण आपण जे व्हिज्युअल दाखवलं त्यानुसार त्या मुलाचे विचारच आपण ग्राह्य धरले पाहिजे. त्याचं लिखाण जे अशुद्ध लिहिलेलं आहे, चुकीचं लिहिलेलं आहे, त्याच्याकडे दुर्लक्ष केलं पाहिजे, हे माझ्यासारख्या शिक्षकाला समजलेलं आहे. पण ज्यावेळेस मूल्यमापन करत असतो त्यावेळेस आपण तोच शब्द असा असावा असं आपण का धरतो मग ग्राह्य? बरं. खरं तर PSMच्या चाचण्या ज्यावेळेला सुरू झाल्या होत्या त्यावेळेला एक अत्यंत स्पष्ट सूचना अशी त्याच्यामध्ये दिलेली होती की जेव्हा जेव्हा मुलं अभिव्यक्ती करतात, स्वतःचं लिहित असतात, त्यावेळेला प्रमाण लेखनाच्या नियमांनुसार त्यांचं लेखन तपासण्यात अर्थ नाही. खरी प्रक्रिया कशी असली पाहिजे? तर पहिला ड्राफ्ट मी तयार केला, मग त्याच्यावरती मी शिक्षकाशी बोललो आणि त्याच लेखनाचा दुसरा ड्राफ्ट तयार केला, दुसरा खरडा तयार केला आणि त्या खरड्यामध्ये कदाचित शिक्षक सांगू शकतो की बघ आपण पृथ्वी असं नाही लिहित, असं लिहितो. एक लक्षात घेऊया आपण की शुद्ध लेखन ज्याला आपण म्हणतो ते म्हणजे नेमकं काय आहे? तर शुद्ध लेखन म्हणजे अर्थाचा अनर्थ होऊ नये म्हणून केलेलं लिपीचं प्रमाणीकरण आहे. त्यामुळे जोपर्यंत अर्थाचा अनर्थ होत नाहीये तोपर्यंत आपण थोडंसं याच्याकडे दुर्लक्ष करणं चांगलं. दुसरी महत्वाची गोष्ट, अगदी शुद्ध लेखन तपासण्याचं काम कोण करतं? पुस्तक छापताना प्रूफ रीडर करतो. लेखक करतो का? नाही करत. नाही. त्यामुळे आधी लेखक बनवूया आपण मुलांना, मग प्रूफ रिडिंगचं शिकवू का? ते येतं, अगदी ते सोपं चालेल. आहे. सर्व सर्व मी सर्वांना एक दादाच्या तर्फे सांगू इच्छितो की अगोदर मुलांना लेखक बनवा, प्रूफ रीडर नंतर बनवा. दादा मी पुढे तुम्हाला घेऊन जातो. पण बऱ्याच होतं वेळा काय असा विक्रम अनुभव की येतो. आपल्या समोर लिखाण आलं की आपण फक्त तिथल्या चुकांच्या वरती गोल 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 करतो. समजा जर मी तसे गोल करून म्हणजे मुलाच्या हातात दिले तर त्याचा परिणाम काय होईल? मुलगा अपसेट होईल तो. नक्कीच. पुन्हा लिहील का? पुन्हा हातात लिहायची कधी नाही हिंमत नाही करेल का? नाही लिह- नाही लिहिणार. हं? नाही लिहिणार. नाही नाही लिहिणार. लिहिणार. त्यामुळे आपल्याला ही महत्वाची गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की आपलं जे काही इनपुट आहे मुलाला देण्याचा तो त्याला लिखाणापासून लांब नेण्यासाठी आहे का त्याला लिखाणाला प्रवृत्त करण्यासाठी आहे? आणि शेवटी लेखन म्हणजे तरी अगदी काय? अगदी. स्वतःच्या मनातले विचार कागदावरती उमटवता येणं. ते किती सशक्तपणे करता येतंय ह्याच्याकडे आपल्याला लक्ष द्यायला म्हणजे पाहिजे. स्वतःचे विचार कागदावरती लिहिता येणं म्हणजेच लेखन. दादा मी तुम्हाला पुढे घेऊन जातो कारण प्रेक्षकांचे खूप प्रश्न आलेले आहेत. शेवटचा प्रश्न आहे आपला हा. बऱ्याच वेळा असा अनुभव येतो की मुले 5वी-6वी पर्यंत 5वी-6वी वर्गात आहेत पण त्यांचे वाचन लेखनावर प्रभुत्व नाही. अशा वेळी काय करावं? अशा वेळेला काय करायचं हा एक आपल्याला नेहमीचाच प्रश्न असतो. कारण 5वी, 6वी, 7वी मध्ये शिकवणारे जे शिक्षक असतात त्यांनी बहुधा कधी खाली शिकवलेलं नसतं खालच्या वर्गाला. आणि त्यामुळे त्यांची अशी अडचण होऊन बसते की अरे ह्यांना तर लिहिता वाचता येत नाही, आता ह्यांच्यासोबत आम्ही 5वी 6वीचं कसं शिकवणार? सगळ्यात महत्वाचा भाग जो आहे त्यातला तो म्हणजे त्याचं डायग्नोसिस. की येत नाहीये लिहिता वाचता म्हणजे किती येत नाहीये हे करण्यासाठी आपल्याला काही चाचणी करावी लागते. आणि त्याच्या आधारे ठरवावं अच्छा. लागतं की मुलांना कशा प्रकारचा इनपुट गरजेचा आहे. म्हणजे तुम्हाला असं दिसेल की 5वी 6वीत अशीही मुलं असतात की ज्यांना अजिबात अक्षर ओळख सुद्धा नाहीये आणि अशीही मुलं असतात की जी डिकोडिंग करू शकतायत पण त्यांना अर्थ लागत नाही. आता या दोन्ही बर. मुलांना मला एकच इनपुट देऊन चालत नाही. आणि म्हणून काय करावं लागतं की पहिल्यांदा त्यांचं नेमका प्रश्न काय आहे हे समजून घ्यावं लागतं आणि त्या प्रकारे त्यांना मार्गदर्शन करावं लागतं. तर अशा तऱ्हेचं काम आम्ही शिक्षकांच्या सोबत करतो, त्यांना मदत करतो या प्रकारच्या कामामध्ये आणि हे डायग्नोसिस कसं करायचं यासाठीच्या चाचण्याही आम्ही तयार केलेल्या आहेत. आणि त्या चाचण्यांच्या आधारे आपल्याला ठरवता येतं की साधारणपणे चाचणीत इतके मार्क असतील तर या मुलाला कशा प्रकारची मदत करायला हवी हे आपल्याला ठरवता येतं. अगदी. दादा खूपच 1 तास कसा गेला आपल्याला कळलं नाही. वास्तविक पाहता आपण 1 तासामध्ये पूर्ण कार्यक्रम आपल्याला संपवायचा होता. परंतु माझ्या आणखीन एक प्रश्न राहिलेला आहे तो माझा आहे तो सगळ्यात शेवटी घेईल मी.
तर प्रेक्षकांचे प्रश्न आलेत, आपल्याला खूप हा. प्रश्न आलेले आहेत. त्यातले काही निवडक प्रश्न आपण या ठिकाणी घेऊयात. या ठिकाणी ईश्वर तुकाराम गाडेकर आपल्याला विचारतायत, आजच्या घडीला कोरोनाच्या संकटात अनेक जण विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिकवत आहेत. अनेक जिल्हा परिषद शाळा ह्या पद्धतीने काम करताना दिसत आहे. परंतु या पद्धतीने शिकवताना अनेक विद्यार्थी असे आहेत की ज्यांना मोबाईल नाही आणि त्यांच्या पालकांना पण पुरेसा वेळ नाही. मग जर अर्धी मुले ऑनलाईन शिकत आहेत आणि अर्धी मुले कुठेही प्रवाहात नाहीत, तर त्यांच्यासाठी काय केले पाहिजे म्हणजे सर्व मुले सोबत शिकतील? खूप तर महत्वाचा प्रश्न. विषमता हा आपल्या शिक्षणाचा अगदी जुना रोग आहे, की काही मुलांकडे तुम्ही जर बघितलं की कोणत्या मुलांकडे मोबाईल आहेत, तर ती सुद्धा सधन घरांमधलीच मुलं असणार आहेत. आणि त्याच्यामुळे हो हो अशा तऱ्हेची विषमता हा काही नवा रोग आहे असं मला वाटत नाही, हा जुनाच रोग आहे. आणि त्यामुळे जी मुलं बहिष्कृत वर्गातनं आलेली आहेत, अशाच मुलांच्याकडे आता तंत्रज्ञान नाहीये आणि एक मोठी गॅप पडण्याची शक्यता निर्माण झालेली आहे. ऑनलाईन शिकवावं का? तर आत्ताही आपण आपल्यासाठी स्वतःसाठी ऑनलाईन काहीतरी एक मार्ग शोधून काढलेलाच आहे शिक्षकांसाठी म्हणून. त्यामुळे जिथे शक्यता असेल तिथे काही प्रमाणामध्ये ते काम चालू ठेवावं. पण एक गोष्ट मात्र निश्चित लक्षात घेतली पाहिजे, की आता कोरोनाच्या काळानंतर जेव्हा शाळा उघडतील, तेव्हा एक दीर्घ गॅप गेलेली असणार आहे मुलांच्या शाळेमध्ये. आणि विशेषतः अशी मुलं की ज्यांच्या घरात शिक्षणाचं वातावरण नाही, ही जेव्हा परत शाळेमध्ये येतील, त्यावेळेला त्यांच्या शिक्षणावरती परिणाम नक्की झालेला असणार आहे. त्यांना शाळेत यावंसं वाटावं याकरता आधी पहिल्यांदा प्रयत्न व्हायला पाहिजेत. शाळेतनं ती बाहेर पडू नयेत, त्यांना आपलंसं वाटावी शाळा, यासाठी आपल्याला जास्तीचे प्रयत्न करावे लागतील. आणि शिवाय ज्या ज्या वेळेला ती ती कुठे आहेत नेमकी मागे याचं एक निदान करून त्यांना आपल्याला शिकवावं लागेल. युद्ध किंवा तत्सम परिस्थितीमध्ये ज्या ज्या वेळेला देश जातात, त्यावेळेला असं दिसून आलेलं आहे की सगळ्यात जास्त त्याचा तोटा हा निरक्षर घरातल्या मुलांना होतो. कारण युद्धानंतर जरी ती अगदी शाळेमध्ये आली तरी ती इतकी मागे पडतात, शाळेमध्ये टिकणं त्यांना कठीण होतं. आणि म्हणून एक शिक्षक म्हणून आपल्याला सजग राहावं लागेल. ही मुलं जेव्हा शाळेमध्ये येतील त्यावेळेला ती नेमकी किती मागे गेलेत हे बघावं लागेल. अभ्यासाचं राहू दे, त्यांना आधी पहिल्यांदा सुरक्षित वाटणं शाळेमध्ये, शाळेत यावंसं वाटणं, याकरता प्रयत्न करावे लागतील. आणि मग हळूहळू आपल्याला पुढे जाता येईल. त्यामुळे हा विषमतेचा रोग आहे अगदी आणि तो आपल्याला त्याचं एक उत्तर आपल्याकडे नाहीये की हा नेमका कसा दूर करता येईल. नक्कीच. संजय जगताप कोल्हापूरहून आपल्याला प्रश्न विचारतायत. वाचन लेखनामध्ये प्रभावी साक्षर होण्यासाठी काय करता येईल? तुम्ही आतापर्यंत बऱ्याच म्हणजे सुरुवातीला प्रश्न आलेला दिसतोय की आपण सगळं स्पष्ट केलेलं आहे. वाचन लेखनामध्ये प्रभावी साक्षर होण्यासाठी काय करता येईल? एका मी वाक्यात, सांगितलं एकाच तसं की वाक्यात आपण सांगा. आता सगळं जे आता सत्र बघितलं हे त्याचबद्दलचं होतं. थोडं जास्त ओरिएंटेशन आपल्याला त्याच्यावरती घ्यावं लागेल आणि मग माहिती करून घेतल्यावरती आपल्याला चांगला आरंभिक वाचन शिक्षण कार्यक्रम हा तयार करता येईल. ज्ञानेश्वर झगरे जालन्याहून विचारतायत, पालक निरक्षर असल्याने अशा पाल्यांसाठी काही आयडिया सांगा. मी सादरीकरणाच्या दरम्यान सुद्धा सांगितलं होतं, परंतु घरी साक्षरता थोडी थोडी पोहोचणं हे त्याचं मेख आहे. आणि दुसरं, अंगणवाडी अत्यंत सक्षम करणं. जर निरक्षर घरांमधली मुलं अंगणवाडीमध्ये आली तर त्यांचं मागे पडण्याची शक्यता खूप कमी होते, असं आमच्या अभ्यासातनं दिसून आलेलं आहे. मी ज्या भागामध्ये काम करतो किंवा गेली 20 वर्ष काम करतोय, तर आमच्या पालकांपैकी 70% पालक हे निरक्षरच आहेत. पण आता जे तुम्ही लिखाण पाहिलं पहिलीच्या मुलाचं, तितपत लिखाण करण्या इतपत मुलांची प्रगती होऊ शकते जर अंगणवाडी भक्कम असेल तर. आणि म्हणून अंगणवाडीमध्ये चांगला कार्यक्रम असणं बालशिक्षणाचा ही अत्यंत गरजेची गोष्ट आहे. अगदी. शरद मचाले पुण्याहून आपल्याला प्रश्न विचारतायत, अंगणवाडीसाठी अभ्यासक्रम शासन मान्य आहे का? नसेल तर काय करावे लागेल? महाराष्ट्र शासनाने SCRT मार्फत आकार नावाचा एक अभ्यासक्रम अंगणवाड्यांसाठी तयार केलेला आहे आणि त्याच्या प्रती SCRTच्या भांडारामध्ये किंवा ऑनलाईन सुद्धा उपलब्ध आहे. तर त्याच्यामुळे हा अभ्यासक्रम तयार केलाय, परंतु तो पोहोचलेला नाही. कारण अंगणवाडीचा वयोगट जो आहे तो शिक्षण हक्क कायद्यात येत नाही. त्यालाच धरून पुढे प्रकाश चव्हाण नाशिक यांनी प्रश्न विचारलाय, अंगणवाडीला आकार नावाची अभ्यासिका पुरवण्यात आली आहे, त्याचा वापर मात्र अंगणवाडीत केला जात नाही, हे असं का होत असावं?
आणि तो वापरण्यासाठी काय करावं? आपण एक लक्षात घेऊया की समजा मला जर कोणी मेडिकलचं पुस्तक आणून दिलं तर मी डॉक्टर होईन का? मला शिकवावं लागेल ना मुळामध्ये. तर झालंय असं की पुस्तिका पोहोचली म्हणून अंगणवाडी ताईंनी सगळं स्वतःच्या स्वतः वाचून ते शिकून घ्यावं अशी अपेक्षा करणं अवास्तव आहे. त्याकरता अंगणवाडी ताईंना व्यवस्थित इनपुट द्यावा लागतो, त्यांना मदत करावी लागते आणि मग हळूहळू 1 वर्ष 2 वर्षामध्ये अंगणवाडीचं रूपांतर हे चांगल्या बालशाळेमध्ये होतं. ही एका दिवसात 8 दिवसात होणारी प्रक्रिया नाही, ही दीर्घसूत्री प्रक्रिया आहे जरा. आणि म्हणून अंगणवाडी ताईंच्या नजरेतनं आपल्याकडे हे बघितलं पाहिजे. आपल्याकडे एवढ्या 1 लाखाच्या आसपास अंगणवाडी ताई आहेत, सगळ्यांना काम करायचं नाहीये असं आहे का? असं बिलकुल नाही. पण आपले प्रयत्न कुठेतरी कमी पडतायत इनपुट देण्याचे. जयदीप गायकवाड नाशिकहून विचारतायत, पहिलीच्या वर्गात पालक अंगणवाडीतील मुलांना बसू द्या असा आग्रह धरतात. हे सगळीकडेच आहे, प्रत्येक शाळेमध्ये आहे. हे अंगणवाडीतले मुलं पालक येऊन घेऊन येतात आणि वर्गात बसू द्या म्हणतात. परंतु ज्यांचे नाव नाही ते नियमित उपस्थित असतात, पण वर्गात गर्दी होते, अशा मुलांना बसू देणे योग्य आहे की नाही? पहिलीच्या वर्गामध्ये अंगणवाडीच्या वयाची मुलं नक्कीच बसवून नयेत. याचं कारण अंगणवाडी सक्षम करणं हा त्याच्यावरचा उपाय आहे. आम्ही ज्या अंगणवाड्यांच्या तिथे काम करतो, त्या अंगणवाड्यांच्या मध्ये पालक शिक्षणाचा एक कार्यक्रम आहे आणि ते पालक जेव्हा येऊन बघतात की अंगणवाडीमध्ये काय चाललंय, तेव्हा असा आग्रह कोणीही धरत नाही. त्यामुळे अंगणवाडीत जर चांगलं काम चालू झालं, तर मग असा आग्रह पालक धरणार नाही. पण त्याकरता अंगणवाडीच्या ताईंचं सक्षमीकरण होणं ही अत्यंत महत्वाची गोष्ट आहे. पण वर्गामध्ये मात्र बिलकुल बसू देऊ नये, कारण लवकर शिकवलं तर चांगलं येतं ह्या तर्काला काही फारसा आधार नाही. सुशील कुमार पांचाळ आणि मनोरंजना देवकाते यांचाही त्याच संदर्भात प्रश्न आहे, तो येऊन गेल्यामुळे त्यामुळे मी या ठिकाणी उल्लेख करत नाही. रुपाली तुपे अंतरकर औरंगाबादहून विचारतायत, कोणत्या प्रकारची पुस्तके आपण लहान मुलांना वाचून दाखवावी, त्यांची आवड कशी वाढवता येईल? चांगला प्रश्न आहे, पण थोडक्यात उत्तर देणं जरा कठीण आहे. एकतर काय आहे, मराठीमध्ये चांगल्या बालसाहित्याची तशी वानवा आहे. म्हणजे आपल्याकडे फारशी पुस्तकं उपलब्धच नाहीयेत. त्यामुळे अमुक वापरा, तमुक वापरू नका, असं काही मी तुम्हाला रेकमेंड करणार नाही. मी साधारणपणे तुम्हाला हे सांगेन की ज्या पुस्तकांच्या मध्ये मुलांसाठी चित्र आहेत चांगली, कमी मजकूर आहे, अशा पुस्तकांपासून सुरुवात करा. आणि महत्वाचं म्हणजे त्या पुस्तकांमध्ये काय दिलंय हे पण आपण त्याच्याकडे बघितलं पाहिजे. म्हणजे उदाहरणार्थ पंचतंत्र किंवा इसाप नीतीतल्या गोष्टी ह्या लहान मुलांसाठीच्या गोष्टी खरोखर आहेत का? तर त्या नाही आहेत, त्या मोठ्या माणसांसाठीच्या गोष्टी आहेत. आणि म्हणून बालसाहित्यामध्ये अनेक लोकांनी अशा तऱ्हेची पुस्तकं तयार केलेली आहेत, ती आपल्यापर्यंत पोहोचत नाहीत. हा आपला खरी त्याच्यातली अडचण आहे. त्यामुळे छोट्या गोष्टी असणारी, मोठी चित्र असणारी अशा पुस्तकांपासून सुरुवात करून जी काही बालसाहित्यातली आपल्याला पुस्तकं मिळतील, मासिकं मिळतील, त्याचा वापर आपण करायला पाहिजे. या ठिकाणी पुन्हा आपल्याला दामोदर डहाळे आणि राकेश विस्पुते हे विचारतायत की राकेश विस्पुते विचारतायत की माझ्या वर्गात विद्यार्थी संख्या किती असावी आणि त्याचा अध्यापन प्रक्रियेत परिणाम होतो का? मी एका वर्गात 70 विद्यार्थी बसलेले पाहिलेत, ते कितपत योग्य मार्गदर्शन करा. आता आरटीच्या नियमानुसार आपल्याला एकाच 35 वगैरे असं रेशो असायला हवा, पण तो फार आदर्शवत आहे असं म्हणावं लागेल शहरी शाळांच्या बाबतीत. साधारणपणे जे आरटीई मध्ये म्हटलंय ते आपण देशासाठी म्हणून मान्य करावं. आणि हे निश्चितच असतं की जर शिक्षक विद्यार्थी गुणोत्तर व्यस्त व्हायला लागलं, जर जास्त विद्यार्थी यायला लागले एका शिक्षकामागे, तर त्याचा परिणाम मुलांच्या शिक्षणावरती होत असतो. हे व्यवस्थित संशोधनाच्या पेपर्स मधनं मांडलं गेलेलं फाइंडिंग आहे. त्यामुळे किती असावा, तर देशात जो कायदा आहे त्याप्रमाणे तो असावा. आणि त्यामुळे नक्कीच मी अशी शाळा प्रिफर करेन की ज्या ठिकाणी विद्यार्थी आणि शिक्षकांचं प्रमाण हे कायद्याला धरू नये. 150 मुलं जर माझ्यासमोर बसली असतील, 70 मुलं माझ्यासमोर बसली असतील, तर लहान वयातल्या मुलांना तरी शिकवण्याचा तो मार्ग नक्की नाही. दादा, मी पुढचा प्रश्न आपल्याला विचारतो. दामोदर डहाळे विचारतायत, ते म्हणतात की वाचन साक्षरतेचा मानव विकास निर्देशकांवर काय परिणाम घडतो? आता बघा, युएनने जे आपल्याला गोल्स दिले, सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल दिले आहेत, त्याच्यामध्ये क्वालिटी एज्युकेशन हा एक महत्वाचा गोल आहे आणि त्याचा भाग हा साक्षरता आहे. आपण बघितलं की साक्षरता जे आहे
ती जर कमी असेल ज्या ज्या समाजांच्या मध्ये, तर इतर ज्या गोष्टींना ऍक्सेस पाहिजे तोच मुळी मुलांना मिळत नाही. आणि याकरता म्हणून त्याचा निश्चितच मानव निर्देशांकावरती परिणाम होतो, कारण शिक्षण कमी राहणार. जर साक्षरताच कमी असेल मुळामध्ये तर उच्च शिक्षण घेणार कशी मुलं? आणि त्यामुळे साहजिकच त्याचा मानव विकास निर्देशांकावरती परिणाम होत राहणार. आणि म्हणूनच आंतरराष्ट्रीय पातळीवरच्या संस्था साक्षरता वाढावी यासाठी म्हणून मोठ्या प्रमाणावरती प्रयत्न करत असतात. पुढचा प्रश्न आपल्याला गडचिरोली येथून आहे. मोहन पडिशाला हे विचारतायत. ते म्हणतायत की अगोदर सर खूप छान मार्गदर्शन केलं, त्याबद्दल तुमचे धन्यवाद. धन्यवाद. गडचिरोली जिल्ह्यातील विद्यार्थी बहुभाषिक आहे असे गडचिरोली जिल्ह्यातील विद्यार्थी बहुभाषिक आहेत, जसे गोंडी, माडी, तेलुगू, बंगाली, मराठी शिकवताना अनेक अडचणी येतात. नवीन काही मार्गदर्शन करावे. तर हा एक खूप मोठा प्रश्न आहे साक्षरतेच्या संदर्भातला. मी त्याला हात घातला नव्हता, कारण त्याच्यावरती बोलायला लागलं तर खूप वेळ बोलावं लागेल म्हणून. पण आता समोरूनच आलाय तर थोडंसं बोलतो. चालेल ना विक्रम? बोला. हो बोला बोला. तर महत्वाची गोष्ट आहे की मुलांच्या घरची भाषा आणि शाळेची भाषा ही जर वेगळी असेल तर मुलांना साक्षर होण्यामध्ये अडचण येते. आणि म्हणून बहुभाषिक परिस्थितीमध्ये साक्षरतेचं इन्स्ट्रक्शन किंवा शिकवणं कसं करावं याच्यावरती बरंच काम करावं लागतं. आपल्या SCERT-ने या संदर्भातली एक पुस्तिका सुद्धा प्रसिद्ध केलेली आहे, ती त्यांच्या वेबसाईटवरती तुम्हाला मिळू शकेल. थोडक्यात सांगतो काय करायला पाहिजे ते. पहिली गोष्ट म्हणजे मुलाच्या घरच्या भाषेचा विनादुरुस्ती स्वीकार आपल्याला करायला पाहिजे आणि मिश्र भाषा वापरून शिकवलं पाहिजे. म्हणजे काय की बोलत असताना तुम्हाला दोन्ही भाषा वापरत पुढे जावं लागतं. मी आदिवासी भागात शिकवतो तर त्यावेळेला कसा आहेस असं विचारल्यावरती हा जो है असं विचारलं की जे मुलांचे चेहरे उजळतात ते कसा आहेसने नाही तुम्हाला तो प्रतिसाद मिळेल. त्यामुळे करावं काय लागतं की दोन्ही भाषा एकत्र वापरत राहाव्या लागतात. आणि दोन भाषांचं हे एक्झॅक्टली इंग्लिश मीडियम मध्ये जाणाऱ्या मुलांसारखं आहे. उद्या जर मी गेल्यावरती असं म्हटलं की फक्त इंग्लिश मधनं बोला माझ्याशी, नाही तर बोलू नका, तर मुलं बोलणारच नाहीत माझ्याशी आणि काही संवादच होणार नाही. त्यामुळे तिथे जसं बहुभाषिक शिक्षण असतं तसंच आपल्याला इथे करायला हवं. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे या परिस्थितीत मुलाला स्वतःच्या घरच्या भाषेबद्दल कोणत्याही प्रकारचं न्यून वाटणार नाही याची खात्री मात्र शिक्षक म्हणून आपल्याला नक्की घेतली पाहिजे. हे कसं करायचं, द्वैभाषिक साहित्य त्यासाठी कशी निर्मिती करायची याबद्दल क्वेस्टने भरपूर काम केलेलं आहे आणि ते उपलब्ध आहे. तर ज्यांना त्याच्यामध्ये इंटरेस्ट असेल, हा स्पेसिफिक एरियाचा प्रश्न असतो जास्त, तर त्यातल्या शिक्षकांना जर इंटरेस्ट असेल तर आपण नक्की त्याच्यावरती पुढे बोलू. माडिया, गोंडी यासारख्या भाषा या द्रविड भाषा आहेत आणि त्यामुळे त्यातनं त्या बोलणाऱ्या मुलांना मराठीपर्यंत यायला नक्की त्रास होतो. हा नेमका कसा त्याच्यावरती काम करायचं हा एक स्वतंत्र व्याख्यानाचा विषय. नितीन गबाले औरंगाबादहून आपल्याला प्रश्न विचारतायत. मुलांना मराठीची गोडी किंवा आवड निर्माण व्हावी यासाठी शिक्षकांची काय भूमिका असावी? सगळ्यात महत्वाचं म्हणजे शिक्षकांनी स्वतः वाचायला हवं भरपूर. आपण जर चांगले वाचक असू तर मुलं चांगली वाचक होतील. आणि म्हणून भरपूर स्वतः वाचणं आणि मुलांना वाचून दाखवणं, वाचून दाखवण्याचं अनन्यसाधारण महत्व आहे एकूण साक्षर होण्यामध्ये. आणि कुठपर्यंत वाचून दाखवावं तर फक्त बालवाडीतल्या पहिली तिसरीतल्या मुलांना नाही, 7वी 8वी पर्यंत सुद्धा नियमितपणे मुलांना वाचून दाखवलं जावं. अर्थातच बालवाडीतल्या मुलांसाठी मी छोटी चित्रमय पुस्तकं घेईन, तर 7वी 8वीच्या मुलांसाठी एखादं चॅप्टर बुक सुद्धा घेऊन मी वाचून दाखवलं जाऊ शकेल. जर वाचून सातत्याने आपण दाखवत राहिलो तर मुलं आपोआप वाचनाकडे वळतात. कधी कधी अशी तंत्र वापरता येतात की मी एक तुकडा तुम्हाला वाचून दाखवलाय, उरलेला तुम्ही वाचून या आणि मग आपण डिस्कस करू. तर अशा प्रकारची सुद्धा तंत्र वापरली जातात की ज्याला सहवाचन असं म्हटलं जातं. तर या प्रकारच्या गोष्टी आपल्याला करता येतात. मात्र हे सगळं करत असताना त्याचं थोडं ज्ञान, त्याचं थोडं तांत्रिक अंग शिक्षकाला शिकवून घ्यावं लागतं. अगदी. ठाणे येथून रोहिणी बुधवंत आपल्याला प्रश्न विचारतायत. धूळपाटी उपक्रम पहिलीसाठी कसा योग्य ठरेल? त्याच्या पुढे त्यांनी विचारलंय, खूप महत्वाचं विचारलंय, इयत्ता पहिलीसाठी ऑनलाईन कसं शिकवणार? जवळीकता साधावी लागणारा हा वर्ग पुढे कसा हाताळला जायला हवा? एकतर इयत्ता पहिलीसाठी ऑनलाईन कसं शिकवणार मला खरंच माहिती नाही.
माझ्या आतापर्यंतच्या शिक्षणशास्त्राच्या समजुतीवरनं असं काही करू नये असं माझं मत आहे पर्सनल. मात्र हे करत असताना कदाचित पालक या ठिकाणी आपल्याला थोडेसे मदतीला येऊ शकतात का हे बघता यायला पाहिजे, की जे आपण आता करू शकत नाही आहोत ते थोडंसं पालकांच्या माध्यमातून आपण मुलांपर्यंत घेऊन जाऊ शकतो का. पालक निश्चितच शिक्षकाला रिप्लेस नाही करू शकणार, पण ऑनलाईन माध्यमातून तुमच्याशी संवाद साधून जर काही 4 गोष्टी मुलांसोबत त्यांनी स्वतः केल्या तर त्याचा परिणाम नक्की होऊ शकतो असं मला वाटतं. पण थेट मुलांनी तंत्रज्ञान वापरून ऑनलाईन शिकावं का असं जर मला कोणी विचारलं तर मी शैक्षणिक तंत्रज्ञानाचा अभ्यास करून सुद्धा तुम्हाला असं सांगेन की शक्यतो नाही इतक्या लहान वयामध्ये. राजेंद्र वाघ नाशिकवरून प्रश्न विचारतायत, पहिली दुसरीच्या मुलांसाठी शुद्ध लेखन सुधारण्यासाठी कोणकोणते उपक्रम आपल्याला घेता येतील? श्रुतलेखन सुधारण्यासाठी का शुद्ध लेखन? शुद्ध लेखन. हा, तर मी मगाशीच सांगितलं की शेवटी आपल्याला काय करायचं हे ठरवायला लागेल. पहिली दुसरी मध्ये शुद्ध लेखन सुधारणं ही अतिशय काय म्हणता येईल त्याला की अवास्तव अपेक्षा आहे. तुम्ही मला सांगा की मी आता तुम्हाला जर काही एक मजकूर श्रुतलेखनासाठी दिला तर आपल्यापैकी किती जण अगदी प्रमाण लेखनाच्या नियमानुसार लिहू शकतील सांगावं? मला स्वतःला नाही लिहिता येत, नाही लिहू शकत, आणि माझ्या आयुष्यात नाही अडलं त्यामुळे फार काही. मी जे लिहिलंय ते 4 लोक वाचतात, त्याच्यावरती प्रतिक्रिया देतात, आम्हाला आवडलं, आम्हाला त्याच्यातनं खूप मार्गदर्शन मिळालं वगैरे वगैरे सांगतात. याचा अर्थ प्रमाण लेखन येऊच नये का? तर असं नाही, पण पहिली दुसरी हे वय नव्हे प्रमाण लेखनावरती आग्रह धरण्याचं. हळूहळू एक तरी सुद्धा जाता जाता 1-2 टेक्निक सांगतो काय करता येऊ शकतात ती. पहिलं म्हणजे की मुलाचं पहिलं जे लिखाण असतं त्याच्यामधल्या चुका काढणं बंद करायला पाहिजे, पण त्या चुका आपण नोटीस केल्या पाहिजेत. म्हणजे उदाहरणार्थ अमक्या गोष्टी ठिकाणी मूल चूक करतंय असं जर लक्षात आलं तर ते स्वतंत्रपणे मुलाला लिहून दाखवता येतं आपल्याला. आणि चूक म्हणण्यापेक्षा असं म्हणता येऊ शकतं की बघ हा शब्द असा नाही असा लिहितात. मी माझं उदाहरण सांगतो या ठिकाणी. मी माझ्या शाळेतल्या मुलांना रोज एक पान शुद्ध लेखन लिहायला सांगतो. परंतु म्हणजे कधीच तुम्ही जे सांगितलं ना, कारण तुम्हाला मी एकदा ऐकलं होतं, कधीच मी असं बघत नाही की त्याचं थोडं इकडं चुकलंय, हे चुकलंय, अक्षर वळणदारच आहे का. आहे तर आहे, ज्यांचं अक्षर चांगलं आहे ते म्हणतात की सर नीट तपासा, नीट तपासा. मग ते आपल्याला बळच हा 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 करून तपासावं लागतं. तर असं तुम्ही छान उत्तर दिलं की आपल्याला अगोदर त्या मुलाचे विचार त्यांनी काय लिहिलंय हे बघायचं आहे. याच्यामध्ये इंटरेस्ट असला पाहिजे. अगदी बरोबर आहे विक्रम, की तुला काय सांगायचंय ते सांग. मी एक छोटस गोष्ट सांगतो अगदी 1 मिनिटामध्ये, की एक आंतरराष्ट्रीय स्तरावरची निबंध स्पर्धा होती आणि त्याच्यामध्ये जगभरातून निबंध गेलेले होते. त्याच्यातल्या कुठल्या तरी देशातल्या 1-2-3 निबंधांना बक्षीस मिळालं. भारतातल्या निबंधाला काही बक्षीस मिळालं नाही, पण परीक्षकांनी असं सांगितलं की इंग्रजीच्या दृष्टीने भारतातून आलेले निबंध हे अत्यंत सरस होते. तर नॅचरली लगेच प्रेक्षकांना प्रश्न विचारला लोकांनी की अहो इंग्रजीचे चांगले जर निबंध होते त्यांना बक्षीस का नाही दिलं तुम्ही मग? सो दे सेड दॅट दे हॅड नथिंग टू ऑफर. त्यांना काही म्हणायचं नव्हतं. अगदी. तर त्यामुळे हे महत्वाचं आहे की लिखाणामध्ये स्वतःचा आत्मा आहे का हे बघायला पाहिजे आपल्याला. संजय खाडे औरंगाबादहून आपल्याला विचारतायत. आवाज येतोय माझा? येतोय. संजय खाडे औरंगाबादहून विचारतायत, लेखन अभिव्यक्ती तपासताना मुलांच्या चुकांकडे दुर्लक्ष करायचे का? जर मुलाने स्वतः लिहिलेलं असेल तर हो. विक्रम करायचे का असा प्रश्न आहे ना? हो, करायचे का हा माझा प्रश्न आहे. हो, याचं कारण असं आहे सरळ सरळ की स्वतःची अभिव्यक्ती आधी पहिल्यांदा काय आहे ते आपण समजून घेऊया आणि मग नंतर प्रमाण लेखनाकडे वळूया. ते येईल, त्यात काही फार मोठी गोष्ट नाहीये. पण सगळी प्रमाण भाषा शिकता शिकता मुलाचा जर लिखाणाचा उत्साहच मावळून गेला तर काय कराल? बरोबर आहे. अपर्णा धाटबळे औरंगाबादून प्रश्न विचारलाय आणि तिनं असं विचारलंय की मराठी, हिंदी, इंग्रजी या तिन्ही भाषांची समग्र ओळख करून देणं योग्य आहे का? तिनं पुढे तुझा प्रश्न मला ऐकू नाही आला नीट. मी 1 मिनिटाकरता माझा व्हिडिओ बंद करतो म्हणजे ऐकू येईल. अपर्णा धाटबळे औरंगाबादून विचारतायत
मराठी, हिंदी, इंग्रजी या तिन्ही भाषांची समसमांतर ओळख करून देणं योग्य आहे का? पुढे लिहिलंय कंसामध्ये, माध्यमांच्या वादात न पडता उत्तर पाहिजे. शेवटचा भाग काय, माध्यमांचा काय? माध्यमांच्या वादात नाही, म्हणजे इंग्रजी माध्यम, मराठी माध्यम असं नकोय, तर या तिन्ही भाषा शिकवाव्यात का असं विचारलंय. ओळख करून द्यावी का? आता एक लक्षात घेऊया आपण, मूल भाषा कशी शिकतं याचा आपल्याला त्याच्यासाठी विचार करावा लागेल. जर तुम्ही मुलाशी इंग्रजी बोलणार असाल, हिंदी बोलणार असाल, मराठी बोलणार असाल, तर जितक्या जास्त भाषा बोलाल तितकं उत्तम. माझ्याकडे इथे आमच्या संस्थेमध्ये एक नेपाळी मुलगा आहे, त्याचे वडील आमच्याकडे काम करतात. तर तो नेपाळी, मराठी, हिंदी आणि इंग्रजी या चारही भाषा आमच्याशी व्यवस्थित बोलतो. पण शिकवण्यासाठी म्हणून काही आम्ही त्याला वर्गात बसून ह्या भाषा शिकवलेल्या नाहीयेत. जर आपण सतत बोलत राहिलो या भाषा, तर त्यातनं आपोआपच मुलांची भाषांची ओळख होत राहते. आता लेखन वाचनाच्या बाबतीत म्हणाल तर मी असं रेकमेंड करेन की कुठल्याही एका भाषेच्या लिपीवरती आधी प्रभुत्व येऊ द्यावं आणि मग दुसऱ्या लिपीकडे वळावं. कारण पहिली लिपी शिकत असताना मूल बऱ्याच मोठ्या काय म्हणता येईल एका मानसिक प्रक्रियेतनं जात असतं आणि त्यामुळे एका भाषेची लिपी आली की मगच दुसऱ्या भाषेची शिकवणं हे जरा जास्त सोयीचं होतं. पण बोलण्याच्या बाबतीमध्ये आपण जितक्या जास्त भाषा बोलू तितकं चांगलंच आहे. ठाणे येथून नंदिनी बडगुजर आपल्याला प्रश्न विचारतायत. सर, what would you suggest to teachers that after lockdown and school will reopen, but we may not get sufficient time to focus on reading, writing, and comprehensive reading? Can please suggest some time saving activities to teachers? सो बेसिकली काय आहे की वेळेचा जो आपला प्रश्न आहे तो ह्या वर्षात आपला राहणारच आहे. त्यामुळे आपल्याला हे बघितलं पाहिजे की आपण केवळ पोर्शन पूर्ण करणं असं करण्यापेक्षा फाउंडेशनल स्किल्स जी आहेत, जे बेसिक वाचन लेखन आणि त्याच्यावरती जी पकड आहे त्याच्यावरती आपल्याला शिकवायला पाहिजे. याचं कारण असं की शेवटी आपण जेव्हा शिकवतो तेव्हा केंद्रस्थानी कोण आहे? मूल आहे. मुलाची त्यावेळची गरज ही जर माझी वाचन लेखनावरती भर देऊन शिकवण्याची असेल आणि त्याला वेळ द्यायला लागणार असेल तर तसा तो दिला पाहिजे. आपण जर तसं न करता माझा पोर्शन मी पूर्ण केला अशा प्रकारे आपण जर त्याच्याकडे गेलो तर आपण मुलांचं नुकसान करतोय एवढंच मी म्हणू शकतो. तर वेळ कमी असणार आहे, त्यामुळे नियोजन पक्क करावं लागेल. जेवढा काही वेळ हातामध्ये मिळतोय तेवढ्या वेळात मुलांच्या गरजा लक्षात घेऊन त्याप्रमाणे आपल्याला शिक्षणाचं नियोजन करावं लागेल. हे वर्ष हे सर्वसामान्य वर्ष नसणार आहे. आपल्याला खूप प्रश्न आले होते, त्याच्यामध्ये शरद पाटील, अनिल पाटील, शहाजी कुंभार, राजेंद्र आंधळे अशा बऱ्याच शिक्षक बांधवांचे प्रश्न आहेत. दादा नंतर त्यांना उत्तर वेळेनुसार द्या. या ठिकाणी आपण आलात 1 तास, दीड तास त्याला जो चर्चा करायला आपण पूर्ण होत आलेले आहे. खूप सविस्तर असं मार्गदर्शन केलेलं आहे. जाता जाता मी एक प्रश्न विचारतो आणि मला तुम्हाला एक विचारायचं आहे की 16 तारखेला आपली काहीतरी एक कार्यशाळा आहे, ऑनलाईन कार्यशाळा. बरं. तर त्याबद्दल थोडंसं सांगा अगोदर, नंतर माझा शेवट करतो. आता हे सुद्धा या करोनाच्या लॉकडाऊनमुळे झालेली ही डेव्हलपमेंट आहे. क्वेस्ट तर्फे काही ऑनलाईन वर्ग आम्ही शिक्षकांसाठी चालू केले आहेत आणि हे प्रारंभिक गणित शिक्षण आणि प्रारंभिक भाषा शिक्षण या 2 विषयांवरचे वर्ग आहे. या संदर्भातली एक छोटीशी काय माहिती पत्रक जे आहे ते मी तुम्हाला पाठवू शकेन. हे वर्ग 1 आठवड्याचे वर्ग आहेत. रोज 1.5 तास याप्रमाणे या वर्गामध्ये आपण ऑनलाईन भेटत असतो आणि ज्याला फ्लिप्ड लर्निंग अशी जी संकल्पना आहे, म्हणजे काय असतं तर जे आपण डिस्कस करणार आहोत त्याचा व्हिडिओ, त्याची वाचन साहित्य हे सगळं आधी पाठवलं जातं प्रशिक्षणार्थींना. ते पाहून त्यांनी चर्चेसाठी म्हणून यावं अशी त्याच्यामध्ये अपेक्षा असते. साधारणपणे आता जसं आपण झूम वरनं बोलतोय तर तसं झूम मीटिंग मध्ये येऊन एक पहिलं 20 ते 25 मिनिटं प्रेझेंटेशन असतं त्याच्यामध्ये आणि उरलेल्या वेळामध्ये व्हॉट्सअप वरनं एक चर्चा असते. तर ह्या सगळ्या मोडमध्ये आम्ही गेले, म्हणजे हे अचानकपणे सुरू झालेलं, शिक्षकांनी काही मागणी केली होती म्हणून आम्ही करून बघितली होती ही गोष्ट आणि त्यातनं सुरू झालेले हे उपक्रम आहेत. आतापर्यंत 200 शिक्षकांनी त्याचा लाभ घेतलाय. हा एक आठवड्याचा वर्ग असतो एका विशिष्ट संकल्पनेवर आणि बराच खोलात जाऊन केलेला की ज्याच्यात शिक्षकांना वाचावं लागतं, काही आपलं त्याच्यावरती रिफ्लेक्शन करावं लागतं, व्हिडिओज पाहावे लागतात, डिस्कशन मध्ये भाग घ्यावा लागतं. तर हा एक इंटेन्सिव्ह प्रकारचा असा वर्ग आहे.
हा तंत्रज्ञानाच्या माध्यमातून किती करता येईल याच्याबद्दल खूप मनामध्ये शंका होत्या, पण गेल्या एक 4-5 आठवड्यात तरी असं दिसतंय की शिक्षकांना त्याचा खूप उपयोग होतोय असं वाटतंय. तर या संदर्भामध्ये जर कोणाला जास्त माहिती हवी असेल तर क्वेस्टच्या फेसबुक पेजवरती सुद्धा आहे आणि मी एटीएमच्या गटामध्ये मला वाटतं मी त्याचं एक हे ब्रोशर पाठवतो, म्हणजे जेणेकरून तुम्हाला ती माहिती त्याच्यामधनं मिळू शकेल. यामध्ये डाएटचे सुद्धा काही लोक सहभागी झालेले होते गेल्या काही दिवसांमध्ये आणि सगळ्यांचंच म्हणणं असं आहे की ऑनलाईन माध्यमातून सुद्धा बऱ्यापैकी रिगरस प्रशिक्षण करता कसं येईल याचा एक चांगला नमुना तयार होतो. मी महाराष्ट्रातील सर्व शिक्षकांना जाहीर आवाहन करतो की दादा मला खूप इच्छा आहे, परंतु माझा पूर्ण आमचा शिक्षण संवादचा हा प्रोग्राम आम्ही शेड्यूल तयार केलेला आहे. मला समजू शकतं आणि किती तयारी करावी लागते त्याच्यासाठी याचाही मी आता अनुभव स्वतः घेतोच आहे की तो आठवड्याचा वर्ग चालवण्यासाठी आमची 4-5 माणसं दिवस रात्र तयारी करत असतात. हो, त्याच्यामुळे मी सर्व महाराष्ट्रातील शिक्षकांना आवाहन करतो की योग्य वेळ आहे. लॉकडाऊनच्या काळामध्ये घरात बसून तुम्ही अगदी चांगलं जे काय आपल्याला घ्यायचं आहे, जे बाहेर न जाता आपल्याला मिळणार आहे, तर या वर्गासाठी ऑनलाईन वर्गासाठी प्रत्येकानं आपली नोंदणी करावी अशी विनंती करतो. आणि जाता जाता दादा एक शेवटचा माझा प्रश्न विचारतो. वर्गातील दिव्यांग मुलांना वाचन लेखन कसे शिकवावे त्यासाठी काही वेगळ्या कृती सांगता येतील का? एवढं सांगून आपला आजचा कार्यक्रम संपतो. दिव्यांग मुलं जेव्हा आपण म्हणतो त्यावेळेला जोपर्यंत दृष्टीदोष किंवा कर्णदोष नाहीये तोपर्यंत वेगळं काही वाचन लेखन शिकवण्यासाठी करायचं कारण नाही. म्हणजे समजा अस्थिव्यंग असेल किंवा पायाला हाताला असं जर काही असेल तर फार वेगळं काही करावं लागत नाही. मात्र जर मुलं कर्णबधीर असतील किंवा जर नेत्रदोष असेल तर त्या मुलांना शिकवण्यासाठी मात्र स्पेशलाइज ट्रेनिंग घ्यावं लागतं. माझा या विषयामधला अभ्यास नाही. अजून एक महत्वाची गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की कधी कधी काही लर्निंग डिसॅबिलिटीज सारख्या गोष्टी असतात, अध्ययन क्षमता असतात, तर त्या सोडवण्यासाठी मात्र थोडंसं स्पेशल प्रशिक्षण घ्यावं लागतं आणि त्याच्या आधारे आपल्याला या मुलांच्या सोबत काम करता येतं. तर या दृष्टीने जर इतर कुठल्या प्रकारचं दिव्यांगता असेल तर त्याच्याकरता वेगळं काही करायचं कारण नाही. आपण मुलांना बरोबर घेऊन जाणं, ती मागे पडणार नाहीत, इतर याच्याकडे लक्ष देणं, यात एवढंच करणं पुरेसं आहे. खूप खूप धन्यवाद दादा. ऍक्टिव्ह टीचर्स महाराष्ट्र एटीएम आणि निशंक भारत या दोन्ही परिवाराच्या वतीनं आयोजित केलेल्या शिक्षण संवाद या कार्यक्रमासाठी आपण या ठिकाणी उपस्थित राहिलात, त्याबद्दल आपलं दोन्ही परिवाराच्या वतीनं आम्ही मनस्वी धन्यवाद देऊ इच्छितो. आणि उद्याच्या कार्यक्रमासाठी संदर्भामध्ये मी जाहीर करतो की उद्या आपला कार्यक्रम जो आहे शिक्षण संवाद पुष्प 16वे प्राची साठे मॅडम या उद्याच्या कार्यक्रमासाठी संवादक म्हणून आहेत आणि त्यांचा उद्याचा विषय आहे विद्यार्थी घडवताना. तर निलेश दादा पुन्हा एकदा आपलं मी या ठिकाणी धन्यवाद देतो आणि आजचा या ठिकाणचा